मला असं आठवतं की आपण गेल्या वेळेला तिसरा श्लोक आणि त्यानंतरच्या ओव्या इतकं आपण घेतलं होतं. हां 62. आता हा जो शेवटचा भाग आपण पाहिला त्याचा अगदी थोडक्यामध्ये उल्लेख करते की या अध्यायाचं नाव गेल्या वेळेला मी सांगितलं की राजविद्या राजगुह्य असं म्हटलेलं आहे. जे गुह्यांचा राजा, विद्यांचा राजा अशा प्रकारचं ज्ञान ह्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला देत आहेत. आता त्यावेळेला म्हणजे हे ज्ञान किंवा त्याबद्दल बोलत असताना भगवंतानीच असं म्हटलं की तुला कदाचित असं मनामध्ये विचारेल की मी सारखं गुह्य गुह्य असं का म्हणतो की हे ज्ञान गुह्य आहे, जे इतर लोकांना हे का कळलेलं नाही किंवा कळवलं गेलं नाही, हे जरा गुपित ठेवलं गेलं असं का मी म्हणतोय, सगळ्या सामान्य जनांना हे कळलं का नाही, असं तुला कदाचित मनात शंका येईल. आणि त्या शंकेचं निवारण ह्या शेवटच्या जो आपण तिसरा श्लोक पाहिला त्याच्यामध्ये आणि त्या ओव्यांमध्ये त्यांनी केलेलं आहे की त्या श्लोक जर तुम्ही वाचलात किंवा ओव्या जर तुम्ही पाहिला तर असं लक्षात येईल की त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की सगळ्याच लोकांना ह्या अशा उच्च प्रकारच्या ज्ञानाबद्दल श्रद्धा नसते. श्रद्धा शब्द आहे पहा, म्हणजे अश्रद्धाना हा असं सुरुवातच त्यांनी ह्या शब्दाने केली की बरेच लोक अश्रद्ध असतात, श्रद्धाहीन असतात की अशा उच्च ज्ञान ह्याबद्दल त्यांना काही आस्था वाटत नाही, अशा प्रकारची लोक असतात. आणि काय आवाज येतो? आता काय पहिला ते श्लोकाचा पहिला भाग बघा. भाग त्रास झाला तर आपण बंद करू. पहिला जो भाग आहे तो त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यातलं शब्दांमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्य अस्य परंतप. म्हणजे असं म्हटलंय की असे अश्रद्ध लोक असतात कशाच्या बाबतीत, ह्या धर्म अस्य धर्म म्हणजे ह्या जो काही मी धर्म सांगतोय, म्हणजे हे जे काही मी ज्ञान देतो ह्या ज्ञानाबद्दल अनेकांना श्रद्धा नसते, अश्रद्ध असतात, श्रद्धाहीन असतात असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यात एक दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या. म्हणजे मी तो श्लोक मला वाटतं घेतला नसेल त्यावेळेला, पण ह्याच्यामध्ये अशा एक गोष्ट जर आपण हा नीट वाचलं तर आपल्या लक्षात येईल. हा आत्ता जो भाग मी वाचला तोच आपण नीट वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या ठिकाणी भगवंत असं म्हणत नाही आहेत की लोकांना माझ्याबद्दल श्रद्धा नसते असं म्हटलेलं नाही आहे. त्यांनी काय म्हटलंय की मी जो धर्म सांगतो त्याबद्दल श्रद्धा वाटत नाही. हां, म्हणजे ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा फरक आहे की माझ्याबद्दल श्रद्धा वाटणं, की आता साधं पहा की गुरु करतात, गुरुबद्दल खूप श्रद्धा असते, अगदी गुरुची वाटेल ती सेवा करायला माणसं तयार असतात. पण त्या गुरु जे काही ज्ञान देतो त्या ज्ञानाबद्दल श्रद्धा किंवा आदर जो असायला पाहिजे की हे काहीतरी फार उच्च प्रतीचं ज्ञान आहे आणि ते आपण आत्मसात केलं पाहिजे, म्हणजे ते आपल्या आचरणात आलं पाहिजे, अशा प्रकारचा आदर
ज्ञानाबद्दल नसतो, गुरुबद्दल असतो. हा फरक फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी जे म्हटलंय की धर्माबद्दल श्रद्धा नसते, हा जो शब्द त्यांनी वापरला आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. ही एक गोष्ट मला श्लोक त्यावेळेला मी घेतला नाही, पण आज वाचत असताना माझ्या लक्षात आलं की ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरं, श्रद्धा हा जो शब्द आहे तो श्रद्धा म्हणजे असंच असतं, त्याचा अर्थच असा असतो की एक अत्यंत म्हणजे अशी अमाप अशी निष्ठा, श्रद्धा, खूप भक्ती, त्याच्यामध्ये भक्तिभाव असतो, त्याच्यामध्ये खूप आस्था असते. अशा प्रकारे त्याला श्रद्धा असं म्हणतात की त्याच्याशिवाय दुसरं काही मानत नाही, त्यावेळेला त्याला श्रद्धा असं म्हटलं जातं. आणि ही जी श्रद्धा आहे ती ज्या वेळेला खरोखर उच्च प्रतीच्या ज्ञानाबद्दलची ज्या वेळेला श्रद्धा असते त्यावेळेला ती श्रद्धा ही माणसाला कर्मप्रवण करते, कर्माची प्रेरणा देते. हे नेहमी आपण लक्षात घ्यायचं की असं जे ज्ञान असतं की त्या ज्ञानाबद्दलची श्रद्धा ही माणसाला खरं म्हणजे कर्माची प्रेरणा देते. म्हणजे आपण भक्तीचा जो काही एक चुकीचा अर्थ घेतो तो ह्या ठिकाणी आपण नीट लक्षात घ्यायचा की आपल्याला असं वाटतं भक्ती म्हणजे काय की त्या देवाला आपण सर्वतः वाहून घ्यायचं आणि मग कर्म आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर, प्रपंचामध्ये जी काही आपली कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचा विसरच पडून जायचा, असं श्रद्धेचं स्वरूप नसतं. ती कर्माला प्रेरणा देणारी श्रद्धा असते. मग ती ह्या ज्ञानाबद्दल, आध्यात्मिक ज्ञानाबद्दल असो किंवा कुठलंही पहा संशोधनाचं, म्हणजे जर मी मुद्दाम उल्लेख करते कारण मी स्वतः त्या क्षेत्रातून आलेली आहे, मी अनेक वर्ष तेच काम केलेलं आहे. तर संशोधन जे असतं ना, एखादं वैज्ञानिक संशोधन करतो कुठल्याही विषयामध्ये असे, ते जे संशोधन करतो त्याला त्याबद्दल श्रद्धा वाटली पाहिजे, नाहीतर तो अभ्यास फार वरवरचा असतो. हे ज्यांनी अभ्यास अशा प्रकारचे केले त्यांच्या हे लक्षात येईल की तो अभ्यास फार वरवरचा होतो जर श्रद्धा नसेल. अर्थात श्रद्धा कशी आहे की श्रद्धा कुठल्याही गोष्टीबद्दल, मग ते असा संशोधनाचा विषय असो, एखाद्या माणसाबद्दल असो, गुरुबद्दल असो, देवाबद्दल असो किंवा धर्म ज्ञान ह्याबद्दल असो, कुठल्याही बद्दलची जी श्रद्धा असते ना ती एकदम निर्माण होत नाही. हे सुद्धा आपल्याला माहिती. एकदम काही आपण कोणावर श्रद्धा टाकणं हे मग ती अंधश्रद्धा असते. एकदमच आपण काहीच हे नाही न करता एकदम आपण श्रद्धेच्या अवस्थेला पोचलो तर खूप वेळेला ती सर्वसाधारणपणे अंधश्रद्धा असू शकते. श्रद्धा निर्माण होण्यापूर्वी काही पायऱ्या असतात, हे नक्की आहे, म्हणजे हे काही आपण नाकारू शकत नाही. आणि त्या पायऱ्या कशा असतात की एक जिज्ञासा, मग कुठलाही असेल ना, श्रद्धा धर्माबद्दल, ज्ञानाबद्दल किंवा आपण करतो त्या संशोधनाबद्दल, कशाही बद्दलची श्रद्धा असेल तरी सुद्धा पायऱ्या कशा असतात. पहिल्यांदा एक जिज्ञासा की खरंच असं असेल का, आपल्याला असं वाटतंय हे असं असू शकेल का, ही एक जिज्ञासा. मग आता जिज्ञासा निर्माण झाली की त्या दृष्टी त्या विचाराने आपण आणखीन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करत असताना मनामध्ये शंका निर्माण होतातच. शंका की नाही हे आपण म्हणतोय कदाचित बरोबर नाही, इतर काहीतरी आपल्याला आपण वाचतो किंवा इतर काहीतरी हे करतो त्याच्यातून काहीतरी शंका निर्माण होतात. म्हणजे ह्या पायऱ्या आहेत पहा की आधी जिज्ञासा असते, मग शंका निर्माण होतात, मग शंका निर्माण झाल्यानंतर आपण चिकित्सा करतो की ह्या शंका रास्त आहेत का नाही. म्हणजे आपण त्या शंकांकडे दुर्लक्ष करू शकतो आणि आपल्या मार्गाने जाऊ शकतो का त्या शंका बरोबर आहेत. म्हणजे चिकित्सा ही आवश्यक असते.
म्हणजे पहिली जिज्ञासा आहे, मग शंका आहे, मग चिकित्सा आहे, आणि मग अनुभव येतो. अनुभव येतो. अगदी संशोधनाच्या बाबतीत सुद्धा ज्यांनी केलंय त्यांच्या हे लक्षात येतं. खरं अनुभव येतो की आपण जसजसा अभ्यास करायला लागू, जसजशी चिकित्सा करायला लागू, तसा एका विशिष्ट दिशेने आपल्याला अनुभव यायला लागतो की हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, असं ह्या अनेक गोष्टीत वाटतं. आणि तसंच ह्या ईश्वराच्या बाबतीत किंवा ह्या ईश्वरविषयक ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा हे असंच घडतं की ह्या सगळ्या पायऱ्या घडत असतात. चिकित्साही आपण करतो, पण शेवटी असे काही अनुभव कदाचित आपल्याला येत नाही, पण इतरांचे काही अनुभव आपल्याला कळायला लागतात. हां, की ह्या मार्गाने गेलेल्या माणसाला अशा प्रकारचे अनुभव आलेले आहेत, हे आपल्याला इतरांचे अनुभव आपल्याला कळतात. आपल्याला कदाचित नाही, आपल्याला नंतर येईल अनुभव, पण आपल्याला इतरांचे अनुभव कळतात. ह्याचाच अर्थ ती गोष्ट अनुभव सिद्ध आहे असं आपल्याला वाटायला लागतं. अनुभवाने ती सिद्ध होते हे आपल्याला पटायला लागतं. अशा पायऱ्याने आपण गेलं की, आणि मग एकदा का आपल्याला लक्षात आलं की हा अनुभव घेता येतो, म्हणजे ईश्वराचा सुद्धा अनुभव मला आला नाही आहे, पण ईश्वराचा अनुभव घेणारे जे की ज्यांच्याबद्दलचं काही माहिती मला आहे त्यावरून मला असं वाटतं की हे अनुभवाने शक्य आहे, असा अनुभव शक्य आहे, हे कळल्यानंतर मग आपली त्याच्यावर श्रद्धा बसते. हे श्रद्धेच्या या पायऱ्या आहेत. आणि अशी एकदा मग श्रद्धा निर्माण झाली की मग आपण त्याच्यापासून विचलित होऊ नये. म्हणजे अश्रद्ध ज्यांना म्हटलेलं आहे ना, ते अश्रद्ध जे असतात ना, ते ह्या मार्गाने सुद्धा जात नाही, हा विचारही करत नाही. जे त्यांच्या मनामध्ये जिज्ञासाही नसते, त्यांच्या मनामध्ये शंका नाही, निंदाच असते. बरोबर आहे ना? निंदाच करायची या गोष्टींची, टीका करायची या गोष्टींबद्दल, हीच प्रवृत्ती असते. तर शंका नसतात त्या अशा प्रकारची वृत्ती असते. चिकित्सा नाही, काही वाचन नाही, आणि काहीतरीच मग आपल्याला वाटतं की आणि एक चार लोक ते आपल्यासारखंच काहीतरी बोलतात, आपणही तेच बोलायचं, अशी प्रवृत्ती निर्माण होते. अशी ती अश्रद्ध माणसं असतात. त्यांचा उल्लेख इथे केलेला आहे की अशा अश्रद्ध माणसांना ह्या मी सांगतो त्या धर्माबद्दल, म्हणजेच मी सांगतो ह्या ज्ञानाबद्दल, धर्म म्हणजे या ठिकाणी ज्ञान असा अर्थ आहे की ईश्वराचं ज्ञान जे काही मी सांगतोय, की ईश्वराचं स्वरूप कसं आहे त्या स्वरूपाचं ज्ञान मी सांगतो आहे, तर त्याबद्दल ते अश्रद्ध असतात. आणि मग अशा अश्रद्धांना सांगण्यामध्ये काही अर्थ नसतो. बरोबर आहे ना? की आपल्याला माहिती आहे की ज्यांना आपण सांगतो त्याबद्दल काही आस्थाच नाही, इंटरेस्टच नाही त्यामध्ये, त्या माणसांच्या समोर बोलणारा सुद्धा कंटाळतो. नको बाबा, आपण आपलं मागचं पाऊल घ्यावं असं वाटतं. तर असं जे आहे, तर श्रद्धा ही त्याचं महत्त्व काय आहे हे या ठिकाणी सांगितलं आहे. ज्ञानेश्वरांनी ते फार वेगळ्या प्रकारे किंवा सुंदर उदाहरण देऊन ते स्पष्ट केले की त्यांनी म्हटलं आहे की गाईच्या आचळामध्ये पवित्र उत्तम असं दूध आहे, परंतु गोचीड असते, जवळच असते, तिच्यापासून अगदी एका कातडीचं फक्त अंतर असतं. ते दूध तिला मिळू शकतं, परंतु ते न घेता ती अशुद्ध रक्तच पिते. म्हणजे असे अश्रद्ध माणसं कशी असतात की ते वाईटाकडेच जाणारी असतात, अशुद्धतेकडे जाणारी असतात, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजे अर्जुनाला ते असं सांगतात की म्हणून ह्याला गुह्य म्हणायचं. की गुह्य म्हणजे कोणापासून गुह्य? तर जे अश्रद्ध आहे त्यांना सांगू नये. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये तर अगदी स्पष्ट उल्लेख आहे, काही श्लोक आहेत असे की गीता कोणाला सांगू नये हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपण तिथे पोचू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अशी जी माणसं आहेत त्यांच्या पुढे हे सगळं ज्ञान त्यांना सांगणं हे जरूर नाही.
अयोग्यच आहे. आणि अशी मग त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की अशी जी अश्रद्ध माणसं असतात, ज्यांना ह्या धर्माबद्दल ह्या ज्ञानाबद्दल आस्था नाही, त्या माणसांना मग माझी प्राप्ती होत नाही. आणि मग ते संसार चक्रामध्ये म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्याच्यामध्ये मग ते फिरत राहतात. तर असा उल्लेख त्या श्लोकामध्ये केला आहे. त्यानंतर 94मध्ये केला आहे. आता आपण त्याच्या पुढे जातो आहोत आणि पुढचा भाग पाहतो. मी शक्यतो कदाचित एक 5-10 मिनटं जास्त घेईन, पण माझं असं हे आहे की काही एका विशिष्ट ह्याच्यापर्यंत आज जावं, कारण मध्ये खूप मोठा ब्रेक आहे. तर असं मध्येच कुठला तरी श्लोक संपला आहे आणि पुन्हा मग तो आपण आठवायचा असं होऊ नये, तर म्हणून मी शक्यतो प्रयत्न करणार आहे. आता पुढे आपण जातो आहे. पुढचा जो 4था आणि 5वा जो श्लोक आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता महत्त्वाचं अशा दृष्टीने म्हणजे आता ह्या अध्यायामध्ये ही जी उच्चतम अशी विद्या, उच्चतम असं हा जो धर्म जो काही सांगतायत भगवंत अर्जुनाला, तो आता ह्या 4थ्या श्लोकापासून पुढे आहे. की ईश्वराचं स्वरूप काय आहे, ईश्वर आणि आपण, आपलं जीवन, हे सगळं विश्व, ह्याचा काय संबंध आहे, हे सगळं आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे अतिशय म्हणून त्याला गुह्य म्हटले. आणि हा गुह्य शब्द आहे ना, हा निदान इथे स्पष्टपणे वापरला आहे. तरी वेदांमध्ये तर वेद आणि थोडं फार उपनिषदांमध्ये सुद्धा असं आपल्याला दिसतं, कारण सध्या मी त्याचा अभ्यास करते म्हणून मला ते अगदी स्पष्टपणे जाणवतं की वेदांमध्ये तर अशा प्रकारचे काही शब्द वापरलेत की जे प्रतिकात्मक, ज्याला म्हणतो ना आपण की ह्याचं प्रतीक म्हणून काहीतरी, की आता ईश्वराचं प्रतीक म्हणून आपण मूर्ती पाहतो, हे प्रतीक, त्याला प्रतीक म्हणतो ना आपण, कारण प्रतीक आपल्याला कळतं, ते आपल्या परिचयाचं असतं. तर ती फक्त प्रतीकच सांगितली आहेत, पण ते प्रतीक कशाचं आहे हे वेदांमध्ये त्या ठिकाणी स्पष्टच केलेलं नाही. आणि ह्याचं कारण अरविंदांनी इतकं सुंदर स्पष्ट केलं आहे की असं का केलं आहे. त्यांनी जे सिक्रेट्स ऑफ वेदाज म्हणून जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की असं वेदांचं स्वरूप का आहे, तर ते जे ज्ञान असतं आणि तो वेदांचा काळ आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्या काळामध्ये काही समाज हा उच्च ज्यांची मानसिक बौद्धिक पातळी उच्च स्वरूपाची होती, ज्यांना आर्य असं म्हणत असत, त्या स्वरूपाचे होते. आणि काही ज्यांचा उल्लेख वेदांमध्ये अनार्य असा केलेला आहे, स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तर असे अनार्य होते, म्हणजे जे आर्य नाहीत ते अनार्य. अशा प्रकारे म्हणजे त्यांना कमीपणा दिलेला नाही, पण त्यांची मानसिक वैचारिक बौद्धिक पातळी सांस्कृतिक पातळी ही कमी प्रतीची होती. कारण रानावनात राहणारे, ज्यांनी कधी अशा उच्च संस्कृतीच्या लोकांशी ज्यांचा कधी संपर्क आला नाही, त्यांची जीवनाची पातळी ही वेगळ्या प्रकारची होती. आजचा दिवस जसं जनावर जगतं की त्याला म्हणतात की लाईफ स्ट्रगल म्हणतात ना, म्हणजे वी लिव्ह टू, म्हणजे वी स्ट्रगल टू लिव्ह असं जे असतं की आपण धडपड करतो आणि कसं तरी जगतो. अशा प्रकारचं जीवन ज्यांचं होतं ते कुठे वैचारिक उच्च विचार करणार, अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. आणि म्हणून त्यांना की ज्यांना ह्याच्याबद्दल काही माहितीच नाही, त्यांच्या पुढे काय सांगायचं, म्हणून ही फक्त प्रतीकं दिली वेदांमध्ये. आणि ज्यांची वैचारिक बौद्धिक सांस्कृतिक पातळी उच्च होती त्यांना नुसती प्रतीकं वाचून त्याचा अर्थ काय हे त्या काळामध्ये कळत होतं. आलं लक्षात की त्या काळातली अशी उच्च वैचारिक असणारी ज्यांची पातळी होती, अशी जी माणसं होती त्यांना केवळ एवढं थोडं सांगून कळू शकतं. असं जे असतं ना तसं थोडं सांगून त्यांना कळू शकतं. तर अशा प्रकारे काही ज्ञान
हे गुह्य ठेवलंच पाहिजे असं वेदांमध्ये सुद्धा आहे. की गुह्य का ठेवायचं? की ज्यांना ह्या विचारापर्यंत जे पोचू शकत नाही त्यांना ते त्यांच्यापासून ते दूर ठेवलं पाहिजे. नाही तर मग त्या ज्ञानाचं ते काहीही, त्या ज्ञानाचं स्वरूप ते काही विकृतसुद्धा करतील. तर म्हणून त्यांच्यापासून हे ज्ञान वेगळं ठेवलं पाहिजे, अशी वेदकाळामध्ये परिस्थिती होती. त्यानंतर कालांतराने हळूहळू ती परिस्थिती बदलायला लागली. उपनिषदांमध्ये बराच स्पष्ट उल्लेख व्हायला लागला. पण त्यानंतर मग गीता, पुढचे म्हणजे महाभारत, रामायण ह्याच्यामध्ये अधिक थोडं स्पष्ट व्हायला लागलं. पुराणांमध्ये तर आणखीन स्पष्ट व्हायला लागलं. अशा प्रकारे आपला हा सांस्कृतिक इतिहास आहे हा सगळा. तर म्हणून हा गुह्य शब्द आहे. हा गुह्य शब्दाला वैदिक काळापासून एक विशिष्ट अर्थ आहे की ज्यांच्या पुढे हे ज्ञान व्यक्त करू नये अशा माणसांना सांगण्यात काय अर्थ नाही. तर म्हणून ते गुह्य. तर तोच गुह्य शब्द भगवद्गीतेने पण वापरलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. तर असं त्यांनी म्हटलं की या ठिकाणी असा आर्य अनार्य असा उल्लेख न करता अश्रद्ध माणसं असा उल्लेख केलेला. आता हा जो पुढचा भाग आहे ह्या ठिकाणी आता ते खरं म्हणजे ईश्वराचं स्वरूप काय आहे ते आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि आता 4था आणि 5वा श्लोक जो आहे ना, तो त्याच्यातला काही भाग मी आधी सांगते, म्हणजे वाचते आणि मग त्या ओव्या वाचते. हां, त्याचं कारण असं आहे की वरचं असं आपल्याला वाटतं हे श्लोक वाचल्यानंतर, वरचा 4था श्लोक वाचलाय त्याच्या अगदी विसंगत काहीतरी 5व्या श्लोकामध्ये आहे असं वाटतं. तर तसं ते नाही आहे, हे आपल्याला नीट कळलं पाहिजे. म्हणून ते मी आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये स्पष्ट करणार आहे. आणि हा जो 4था श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये पहा जो दुसरा भाग आहे, म्हणजे मधली ते हे झाल्यानंतर मत स्थानी सर्व भूतानी असं म्हटलंय. मत स्थानी सर्व भूतानी म्हणजे सर्व भूत मात्र ही माझ्या ठिकाणी आहेत असा त्याचा अर्थ होतो. मत स्थानी माझ्या ठिकाणी आहेत, माझ्यात आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि बरोबर उलटा उल्लेख 5व्या श्लोकामध्ये आहे. पहिली सुरुवात बघा 5व्या श्लोकाची, नच मत स्थानी भूतानी, नच मत स्थानी भूतानी म्हणजे भूत मात्र ही माझ्यामध्ये नाही असा उल्लेख आहे. आता हे जर नुसतं आपण वाचलं तर हे असं वाटेल की काय एक ठिकाणी असं म्हणतात, मध्ये काही 4 श्लोक सुद्धा गेले नाही, लगेच पुढचा श्लोक आणि त्याच्यात पुन्हा काहीतरी वेगळंच उलटच म्हणतात भगवंत. हा काय प्रकार आहे? आता ते आपल्याला ह्या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. आणि ते समजावून घेताना आपण ओव्या फार सुंदर आहेत, ज्ञानदेवांच्या ओव्यांना अतिशय सुंदर आहेत. तर म्हणून ओव्याच आपण आधी पाहू आणि मग मी थोडं स्पष्ट करायला लागते. आता ओवी बघा, 64वी ओवी. माझे या विस्तारलेपणाचेनी नावे, हे जगचे नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही असं म्हटलंय. म्हणजे आता या ठिकाणी काय सांगतायत भगवंत, तर ईश्वर आणि जगत विश्व ह्यांचा संबंध काय आहे, ईश्वर आणि विश्व यांचा संबंध काय आहे लक्षात घ्या. फार महत्त्वाचा भाग आहे हा. ईश्वर आणि विश्व ह्यांचा किंवा ईश्वर आणि आपलं जीवन ह्यांचा संबंध काय, ही सगळी भूत मात्र आणि ईश्वर ह्यांचा संबंध काय, असं त्याचा उल्लेख आता ते करतायत. आणि ते काय म्हणतायत, माझे या विस्तारलेपणाचेनी नावे हे जग, इथपर्यंत भाग घ्या. म्हणजे हे जग काय आहे, तर जग म्हणजे माझाच विस्तार आहे. हां, जग म्हणजे माझाच विस्तार आहे, माझंच व्यापक रूप आहे.
मी जो विश्वातीत आहे, मी जो निराकार आहे, मी जो अमर्याद अनंत अविनाशी असा जे काही माझं स्वरूप आहे, त्याचंच विस्तारित रूप थोडा वेगळ्या प्रकारे पण विस्तारित रूप म्हणजे जग. हां, माझंच विस्तारित रूप म्हणजे जग. माझे या विस्तारलेपणाचे नावे हे जगची. इथपर्यंत आपण पाहिलं. आणि पुढे जे म्हटले, आता त्याच्यातले ना काही शब्द ह्या बाजूला त्या बाजूला असे आपण जोडून घेतले तर अर्थ जास्ती चांगला. तर म्हणजे माझ्या विस्तारलेल्या स्वरूपाला जग हे नाव आहे, नावे. हां, विस्तारलेल्या स्वरूपाला जग हे नाव आहे. पुढे म्हटलंय नोहे आघवे, म्हणजे पुढे असं म्हटलंय की हे जग, हे जे सर्व जग आहे, हे जे सर्व सृष्टी आहे, ही जी सगळी भूतमात्र आहे, ही अशी वेगळी नाही आहे, वेगळी नाही. नोहे आघवे म्हणजे त्यांना वेगळं असं काही अस्तित्व नाही. आलं लक्षात? त्यांना वेगळं अस्तित्व नाही. माझंच विस्तारलेलं स्वरूप हे त्यांचं अस्तित्व, माझंच व्यापक स्वरूप हे त्यांचं अस्तित्व. आणि मग आता उदाहरणं दिली आहेत आपल्याला समजण्यासाठी. त्याच ओवीमध्ये उदाहरण आहे. जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. हां, दुधाला थोडं आपण विरजण लावलं की तेच घट्ट होतं आणि तेच दही होतं. म्हणजे ते दूध हेच मूळ स्वरूप, दूध हेच मूळ स्वरूप, ते थोडंसं फरकाने आपल्याला दिसतं ते दही. ह्या प्रत्येक आता पुढच्या सगळ्या उदाहरणांमध्ये मूळ स्वरूप काय आणि पुढे घडलेलं स्वरूप काय हे दिलंय. आता पुढची 65वी ओवी पहा. का, का म्हणजे किंवा, किंवा बीजची झाले तरू. बरोबर आहे, बीजच असतं त्याचाच तरू झालाय. म्हणजे एकच गोष्ट वेगळ्या स्वरूपात पुढे आपल्याला दिसते. बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारू. भांगार म्हणजे सोनं, मूळ स्वरूप सोनं, त्याचेच अलंकार झाले. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. हां, अगदी आता एकदा आपल्याला हे कळायला लागलं ना की इतक्या सुंदर आणि सोप्या ओव्या आहेत ह्या. मज एकाचा विस्तारू ते हे जग. पुढे पुन्हा आणखीन म्हटले पहा. 66वी ओवी घेते. हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे वोथिजले. हां, आता थिजले हा जो शब्द आहे ना, तर आपण तूप थिजतं, थिजतं की नाही, असं घट्ट होतं म्हणजे त्याचा आकार कमी होतो. हां, कमी होतो. तर अव्यक्तपणे थिजले म्हणजे अव्यक्त जो ईश्वर आहे. आता ईश्वर आणि जगत ह्याचा संबंध आहे ना हा. तर अव्यक्तपणे थिजले म्हणजे तो अगदी सूक्ष्म. थिजले लहान होणं म्हणजे ह्या सर्व ठिकाणी. पुढे मी ते आणखी चांगलं नीट स्पष्ट करते, पण इथे थिजले शब्द आलाय म्हणून मी सांगते. ह्या सगळ्यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल ह्याचा काय संबंध आहे ते सांगितलंय. हां, सूक्ष्म आणि स्थूल ह्याचा संबंध ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. तर थिजणं म्हणजे सूक्ष्म होणं, कमी होणं, लहान होणं. तर अव्यक्त म्हणजे देव ईश्वर जो आहे तो अव्यक्त. तर त्यावेळेला ते थिजलेलं स्वरूप असतं. आणि विश्वाकार ज्या वेळेला निर्माण होतो, त्याला आकार ज्या वेळेला निर्माण होतो, तेव्हा काय होतं? वोथिजले म्हटले. वोथिजले म्हणजे पसरलं, पातळ झालं. थिजणं आणि पातळ होणं. तूप थिजतं आणि तूप पातळ होतं. पहा, पातळ झालं की त्याचं हे पसरतं आणि त्याला जास्ती आकार त्याचा जास्ती असतो, आकार जास्ती असतो. हे स्वयंपाक करणाऱ्यांना बरोबर माहिती की. आणि मी मुद्दाम सांगते, मला पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं मला काही स्वयंपाक येत नव्हता. एकदा
सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा करत होते आणि त्यावेळेला प्रमाण माहिती होतं की बरोबर हे सगळं असं असं घ्यायचं. घट्ट तूप घेतलं वाटी आणि 1 वाटी रवा हलवते किती रवा काळा व्हायला लागला तरी तुपातून काही हेच होईना. म्हणजे तूप पसरतं. मी गंमत म्हणून तुम्हाला सांगितलं की तूप पसरतं, आकार वाढतो त्याचा. हे आपल्याला नेहमी लक्षात जात नाही, पण खरोखर तो आकार वाढतो. म्हणून तो बरोबर तसाच शब्द तिथे वापरला आहे. आधी थिजले म्हटले आणि मग वोथिजले म्हटले. वोथिजले म्हणजे पसरले, आकार त्याचा वाढला, विस्तार वाढला. तैसा मज एकाचा विस्तारू नाही सॉरी तेची मग विश्वाकारे वोथिजले. म्हणजे विश्वाकार जेव्हा निर्माण झाला तेव्हा सगळा विस्तार निर्माण झाला. तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारिले त्रैलोक्य जाणे. आता ह्या ठिकाणी हा जो शब्द आहे ना, अमूर्त मूर्ती, हा फार फार महत्त्वाचा आणि अत्यंत सखोल अर्थाचा शब्द आहे आणि तो मी समजावून सांगणार आहे. थोडा वेळ गेला तरी चालेल, पण तो नीट समजला पाहिजे. हा अमूर्त मूर्ती हा जो शब्द आहे, श्लोकामध्ये सुद्धा तो आलेला आहे कुठेतरी. त्या श्लोकामध्ये आहे, त्या श्लोकामध्ये आहे पहा, जगत व्यक्त मूर्तीना असं म्हटलंय. म्हणजे जगत अव्यक्त मूर्तीना असा शब्द येतो. अव्यक्त मूर्तीना असं श्लोकामध्ये आहे आणि ओवीमध्ये त्याला अमूर्त मूर्ती, अव्यक्त म्हणायच्याऐवजी अमूर्त मूर्ती असं म्हटलेलं आहे. आता हे मी समजावून सांगते. आता ह्याला त्यांनी काय म्हटलंय, मी अमूर्त मूर्ती आहे आणि मीच हे सगळं त्रैलोक्य विस्तारलं आहे, असा शब्दशः ह्याचा अर्थ झाला. आता अमूर्त मूर्ती म्हणजे काय? अमूर्त मूर्ती, कारण दोन फार वेगळे परस्पर विरोधी शब्द तिथे एकत्र आलेले आहेत ना. आता ते समजण्यासाठी पहा की मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सूक्ष्म आणि स्थूल ह्याच्यातला हा संबंध आहे, सूक्ष्म आणि स्थूल. आता जे अमूर्त असतं, अव्यक्त असतं, ते सूक्ष्म, बरोबर आहे. सूक्ष्म याचा अर्थ छोटं नव्हे, सूक्ष्म ह्याचा अर्थ या ठिकाणी जे व्यक्त झालेलं नाही, अव्यक्त आहे, जे अमूर्त आहे त्याला सूक्ष्म असं म्हणायचं. आणि स्थूल ह्याचा अर्थ की जे व्यक्त झालेलं आहे, सगळं जड विश्व, सगळं जड विश्व हे व्यक्त झालेलं, मूर्त स्वरूपामध्ये दिसणारं असं जे काही आहे ते स्थूल. सूक्ष्म आणि स्थूल ह्याच्यातला संबंध ह्याच्यामध्ये कसा लक्षात घ्यायचा आहे बघा. आणि तो संबंध लक्षात घेताना आधी एक वेगळ्या प्रकारचं मी उदाहरण देते आणि मग ह्या ईश्वर आणि जगत ह्याच्याकडे आपण जाऊया. आता वेगळ्या प्रकारचं उदाहरण म्हणजे कसं पहा की अलीकडच्या काळामध्ये हा वैद्यकीय म्हणजे डॉक्टरी व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये असं आपल्या लक्षात येतं की आपल्याला ज्या काही निराळ्या व्याधी होतात, जे काही आजार होतात, त्या आजारांचं निदान करत असताना की हे कशामुळे झालं असेल ते निदान करत असताना खूप वेळेला मनाचा विचार केला जातो की त्या रोग्याच्या मनाचा, की त्याच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं की ज्याचा परिणाम कदाचित ह्या रोगाच्या स्वरूपामध्ये आज बाहेर पडला असेल, असा त्याच्या मानसिक सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आजकाल. आणि खूप वेळेला असं आढळतं की शरीराला होणाऱ्या व्याधींच्या मागे काहीतरी मनोव्यथा असतात असं खूप वेळेला दिसतं, ज्याला सायकोसोमॅटिक असं इंग्लिशमध्ये म्हणतात. सायकोसोमॅटिक मनोव्यथा काहीतरी असतात आणि त्याचा परिणाम शरीरावरती झालेला असतो आणि ती व्याधी निर्माण झालेली असते.
आता शरीर म्हणजे स्थूल, बरोबर आहे. मन म्हणजे सूक्ष्म. म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल ह्याचा संबंध आपल्याला या ठिकाणी दिसतो की नाही, की मनाचा विचार शारीरिक व्याधीच्या दृष्टीने किंवा त्या बाबतीमध्ये केला जाणं ह्याचाच अर्थ की सूक्ष्म आणि स्थूल ह्यांचा काहीतरी संबंध आहे हे आता लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने थोडा विचार करून काही वेळेला ट्रीटमेंट दिली जाते किंवा निदान तरी त्या प्रकारे केलं जातं की हा रोग का झाला असावा, ह्याच्या मागे काही कारणं त्या प्रकारे दिली जातात. आता जसं हे मन आणि शरीर, सूक्ष्म आणि स्थूल, हा जसा संबंध ह्या मन आणि शरीर ह्या बाबतीमध्ये दिसतो, तसाच संबंध ईश्वर जो अमूर्त आहे म्हणजे सूक्ष्म आहे, तसाच संबंध ईश्वर आणि जगत यामध्ये सुद्धा दिसतो. ईश्वर आणि जगत यामध्ये सुद्धा दिसतो की ते अमूर्त आहे. ईश्वर हा अमूर्त आहे, आपल्याला काही तो दिसत नाही, अव्यक्त आहे तो. आणि दिसतं काय तर जग आपल्याला दिसतं, भूतमात्र आपल्याला दिसतात, आपलं वर्तन, माणसांचं वर्तन, माणसांच्या कृती आपल्याला दिसत असतात. म्हणजे हे जड विश्व आणि सूक्ष्म ईश्वर तत्व ह्याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. हे सूक्ष्म आणि स्थूलाचा संबंध हा ह्याही बाबतीमध्ये आपल्याला आपण जर विचारात घेतला तर हे जे सगळे हे दोन्ही श्लोक आणि त्यानंतरच्या ह्या ज्या सगळ्या ओव्या आहेत ना, त्यांचा अर्थ फार सुंदर प्रकारे लागू शकतो. आणि आता तो कसा बघा की आता ईश्वर आणि जगत ह्यांचा संबंध कसा असतो, तर तो सांगताना पुन्हा एक वेगळं उदाहरण देते. त्या उदाहरणाकडून आपण ईश्वर आणि विश्व या संबंधाकडे येऊया. आणि ते उदाहरण असं की एखादा मूर्तिकार, मूर्ती बनवणारे असतात ना, शिल्प बनवणारे, मूर्ती बनवणारे, तर कशाची, धातूची किंवा दगडात मूर्ती तयार करणं वगैरे, असं जे साच्यातली मूर्ती नव्हे, प्रत्यक्ष हाताने कौशल्य करून केलेली मूर्ती, ती जी असते, तो मूर्तिकार जो असतो त्या मूर्तिकाराच्या मनामध्ये पहा, आता मी सूक्ष्म आणि स्थूलाचा कसा संबंध दाखवते की त्या मूर्तिकाराच्या मनामध्ये ती मूर्ती आधी साकार झालेली असते. हां, की त्याला आधी मनामध्ये असतं की आपण कशी मूर्ती बनवणार आहोत. आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे ती जी साकार मूर्ती होते त्यामध्ये त्याचं ज्ञान असतं. ज्ञान तर असायला पाहिजे, कारण मूर्ती अशी बनवायची म्हणजे ती कशी बनवायची याचं ज्ञान पाहिजे. म्हणजे त्याची ज्ञानशक्ती असते, त्याची सौंदर्य शक्ती असते, कलाशक्ती असते, बरोबर आहे ना. हे सगळं असतं त्याच्यामध्ये. त्याची इच्छा असते, इच्छा, ज्ञान, हे सगळं असतं. आणि त्याची जी इच्छा असते, त्याचं जे ज्ञान असतं, त्यानुसार तो आधी मनामध्ये कल्पना करतो की ही मूर्ती अशी दिसली पाहिजे. आणि मग ती मूर्ती तो घडवायला लागतो आणि त्या मूर्तीला तो एक विशिष्ट आकार देतो. काही वेळेला असंही होतं की मूर्ती तयार झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की नाही ह्याच्यापेक्षा आपण जास्ती चांगलं बनवू शकलो असतो, असंही त्याला काही वेळेला वाटतं. म्हणजे त्याचं ज्ञान अधिक असू शकतं, त्याच्यामधलं कौशल्य अधिक असू शकतं, पण कदाचित कुठेतरी तो त्या मूर्ती करताना थोडा कमी पडलेला असतो. पण मूर्ती जे काही त्याच्या मनात आधी साकार झालेली असते, ती साकार आत झालेली मूर्ती म्हणजे ती अमूर्त आहे ना. मनातली मूर्ती आहे, मनातली मूर्ती आहे म्हणजे ती अमूर्त आहे, लक्षात घ्या. अजून ती काही व्यक्त झालेली नाही, बाहेर निर्माण केली नाही. मनातली साकार झालेली मूर्ती ही अमूर्तच आहे अजून. आणि त्यानुसार मग तो
ती मूर्ती तयार करतो की जी प्रत्यक्षात बाहेर जड विश्वामध्ये निर्माण होते. म्हणजे आधी त्याची ज्ञानशक्ती, त्याचं कौशल्य, त्याची सौंदर्यदृष्टी, त्याची कला सगळं सगळं गृहीत धरून तो त्यांनी तयार केलेलं चित्र ज्या प्रकारे त्याला प्रत्यक्षात निर्माण करता येतं, चांगल्यात चांगलं ते करण्याचा तो प्रयत्न करतो, अशी मूर्ती घडते. बरोबर आहे. आता याही ठिकाणी आपण मनात साकार झालेली मूर्ती ती अमूर्त मूर्ती, म्हणजे ती अमूर्त आहे. आणि बाहेर आलेली मूर्ती ही साकार प्रत्यक्ष जड विश्वातली मूर्ती. आता ह्या ठिकाणी हा जो अमूर्त मूर्ती शब्द वापरलेला आहे ना, तो ह्याच अर्थाने वापरलेला आहे की ईश्वराच्या इच्छेनुसार, ईश्वराच्या ज्ञानानुसार, ईश्वरामध्ये इच्छा आहे, ईश्वरामध्ये ज्ञानशक्ती आहे, सौंदर्य दृष्टी आहे, ते जे काही त्याचे गुण आहेत त्यानुसार आधी ईश्वराने हे विश्व कसं असावं ह्याची काही एक कल्पना मनामध्ये केली की जी अमूर्त मूर्ती होती आणि तीच नंतर जगत ह्या स्वरूपामध्ये पुढे निर्माण झाली. आणि मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारची सृष्टी आहे, अनेक प्रकारची भूतमात्र आहे, अनेक विधता आहे, त्याच्यामध्ये बहुविधता आहे. म्हणजे आता ईश्वर आणि ते जग ह्याच्यामध्ये फरक कसा पडला, तर त्याच्या मनात सगळं जे काही तयार झालं त्यांनी ते जग निर्माण केलं. अनेक प्रकारच्या आपण म्हणतो इतके 84 लक्ष योनी वगैरे एवढ्या सगळ्या हळूहळू तयार व्हायला लागल्या. असं सगळं जडविश्व निर्माण झालं. तर हे त्यांनी ह्या ठिकाणी जो शब्द वापरला आहे अमूर्त मूर्ती, तो ह्या अर्थाने आलं लक्षात. तर आणि श्लोकामध्ये सुद्धा तो अव्यक्त मूर्ती अशा प्रकारे शब्द वापरला आहे. आणि असा हा त्यांनी ओवीत काय म्हटलं, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. आता लक्षात आलं की सगळं हे त्रैलोक्य जड आहे, जड विश्व आहे, हे निर्माण झालं, पण हा माझाच विस्तार आहे. कशाचा विस्तार? त्या अमूर्त मूर्तीचा विस्तार आहे. काय सुंदर कल्पना आहे ना. म्हणजे मी ह्या अमूर्त मूर्तीवरती मी खूप वाचन केलं आणि मला मग जे काही निराळ ठिकाणी मला त्याचे अर्थ मिळाले त्यातून हे विराट स्वरूप आहे ते माझंच आहे. हो माझंच आहे, पण हा अमूर्त मूर्ती हा जो शब्द आहे ना, त्या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे की जर सूक्ष्म आणि स्थूल ह्यातला तो संबंध आहे. सूक्ष्म आधी तो मनात निर्माण होतो. मन हे सूक्ष्म आहे, दिसत नाही ना आपल्याला. मन ते सूक्ष्म आहे आणि ते सूक्ष्म मन स्थूलामध्ये शेवटी रूपांतरित होतं आणि असं जग निर्माण होतं. असा हा अमूर्त मूर्तीचा अर्थ आहे. आणि मग आता पुढे त्यांनी त्याचं आणखीन थोडं उल्लेख केला आहे. पुढे आता जातो 67 ओवी. महदादी देहाते इये अशेषेही भूते परी माझा ठाई बिंबते जैसे जळी फेण. म्हणजे काय की या ठिकाणी त्यांनी म्हटले महद ह्याचा अर्थ की सगळी पंचमहाभूतं जी आहेत, पंचमहाभूत आणि हे सगळे देह, जी सगळी भूतं मात्र त्याच्यातून निर्माण झाली. देह ज्याला पुढे म्हटले इये अशेषेही भूते, म्हणजे सर्व. अशेष म्हणजे सर्व ज्याला अंत नाही, सगळी भूत मात्र. आणि भूत हा शब्द मी अनेक वेळेला आत्तापर्यंत सांगितलंय की भूत हा शब्द भवती यावरून आलेला आहे की जे अस्तित्वात येतं, आधी नसतं आणि जे अस्तित्वात येतं त्याला भूत मात्र. भूत हा शब्द तसा आलेला आहे. तर त्या अर्थाने हा इथे शब्द आहे. या आधी नाही आहे, ते सगळं आधी अव्यक्त आहे, ईश्वराच्या मनात आहे आणि ते नंतर व्यक्त झालेलं आहे. तर ते भूत ह्या स्वरूपामध्ये नंतर बाहेर आलं. आणि मग काय म्हटलंय, परी माझा ठाई बिंबते.
आता इथे हा जो बिंबते शब्द आहे ना, त्याला सुद्धा सुंदर अर्थ आहे की बिंबते ह्याचा अर्थ की जणू काही आता सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं म्हणजे तो काही प्रत्यक्ष सूर्य नव्हे ना, प्रत्यक्ष सूर्य नव्हे, ते प्रतिबिंब आहे. तसंच म्हणजे तो भास आहे, सूर्याचा भास आहे. त्याच अर्थाने या ठिकाणी म्हटलंय परी माझा ठाई बिंबते, म्हणजे ही सगळी भूत मात्र ही माझ्या ठिकाणी आहेत असं भासतं, असं भासतं. लक्षात आलं? माझ्या ठिकाणी आहेत असं भासतं. म्हणजे जो उल्लेख आहे की मत्स्थानी सर्व भूतानी असं जे म्हटलंय तर ती माझ्या ठिकाणी आहे असं भासतं. हे स्पष्टपणे ज्ञानदेवांनी सांगितलंय. श्लोकामध्ये ते त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही, ज्ञानदेवांनी अगदी स्पष्ट सांगितले. बिंबते शब्द वापरून त्यांनी ते स्पष्ट केले की तसं भासतं की ते सगळी माझ्या ठिकाणी आहे. कारण माझाच विस्तार आहे, माझाच विस्तार आहे म्हटल्यानंतर जणू काही एखादा मोठा अंगरखा सगळ्या जगावर ईश्वरांनी टाकला आणि त्याच्या आत ती सगळी भूत मात्र सगळी सृष्टी आहे म्हणजे ती माझ्यात आहेत असं वाटतं. आलं लक्षात? म्हणजे असं वाटतं, असं भासतं, असाच इथे अर्थ आहे. आणि तो म्हणून जो पुढे शब्द आहे ना, नच मत्स्थानी भूतानी, हा जो पुढच्या श्लोकातला शब्द आहे त्याचा अर्थ आपल्याला इथे स्पष्ट होतो. ज्ञानदेवांनी इथे स्पष्ट केलाय की हा भास आहे, ती माझ्यात आहेत, हा भास आहे असं ते इथे म्हणतात. तर माझ्या ठाई बिंबती आणि पुढे म्हटले उदाहरण दिलंय जैसे जळी फेण, फेण म्हणजे फेस, फेस पाण्याला म्हणजे समुद्राचं किंवा नदीचं असं लाटेनी पाणी आलं की जमिनीवरती फेस उरतो, तर तो जळी फेण म्हणजे त्या जळाचा तो फेस असतो. पण पुढे पहा त्याच्या पुढची ओवी त्याला लागून घ्यायची. जैसे जळी फेण म्हणजे जळाचा फेण फेस, परी तया फेणा आतू पाहता जेवी जळ न दिसे पांडुसुता. लक्षात आलं? त्या फेसामध्ये पाणी नसतं, नुसतेच बुडबुडे असतात, तेव्हा त्याला आपण फेस म्हणतो. तर तेवी जेवी जळ न दिसे पंडुसुता म्हणजे त्या फेसाच्या आतमध्ये पाणी नसतं अर्जुना. त्याचप्रमाणे ही भूतं माझ्यामध्ये आहेत, हा नुसता भास आहे, तसं प्रत्यक्षात नाही. ना तरी स्वप्नीची किंवा आणखी एक उदाहरण दिलंय, ना तरी म्हणजे किंवा स्वप्नीची अनेकता चेईलिया मोहिजे, म्हणजे स्वप्नामध्ये खूप काय 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 वेगळं वेगळं दिसत असतं आणि चेईलिया म्हणजे जागं झाल्यावर ते सगळं काही नाहीच आहे असं दिसतं. म्हणजे भास ही कल्पना स्पष्ट करण्यासाठी ही उदाहरणं दिली आहेत. तैसी भूते इये माझा ठाई बिंबती तया माझी मी नाही, तया माझी मी नाही. आणि तया माझी मी नाही म्हणजे लक्षात घ्या, आपण नेहमी असं म्हणतो की आपल्यामध्ये ईश्वर आहे, हां, आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आहे, आपला आत्मा हा ईश्वराचाच अंश आहे. मग असं का म्हटलंय तया माझी मी नाही? त्याचा अर्थ जरा आणखीन सखोल आपण जाऊन विचार करून पाहिलं तर आपल्याला कळतो की तया माझी मी नाही ह्याचा अर्थ मी म्हणजे आता ईश्वर म्हणतोय की मी आणि माझं जे खरं स्वरूप आहे, माझं जे खरं स्वरूप आहे ते कसं आहे? ते निराकार आहे, ते विश्वातीत आहे. माझं स्वरूप कसं आहे? मी कुठे आहे? खरा परमेश्वर कुठे? विश्वातीत आहे, विश्वाच्या पलीकडे आहे तो. तर मी विश्वातीत आहे, मी निराकार आहे, निर्गुण आहे, अमर्याद आहे, अनंत आहे. हे जे सगळं माझं खरं स्वरूप आहे ते स्वरूप ह्या भूतांमध्ये नसतं. बरोबर आहे ना? भूत कशी असतात? मर्त्य असतात, मर्यादित असतात. आलं ना लक्षात? म्हणजे माझं जे स्वरूप म्हणजे ही भूत मात्र किंवा हा माणूस म्हणजे ईश्वर,
असं आपण म्हणू शकत नाही. याचं कारण ईश्वराचं सत्य स्वरूप हे पूर्णतः त्या माणसामध्ये असू शकत नाही. हं? तया माझी मी नाही ह्याचा हा अर्थ आहे. म्हणजे आत्मा या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आहे, पण तो उल्लेख इथे नाही. तया माझी मी नाही असं म्हणत असताना हा अर्थ आहे की माझं सत्य स्वरूप हे या प्रत्येक भूतमात्रामध्ये दिसणार नाही. कारण हे प्रत्येक भूतमात्र त्याचं स्वरूप कसं आहे, ते मर्त्य आहे, ते विनाशी आहे, ते मर्यादित आहे, ते ह्या जगामध्ये आहे, आकारामध्ये आहे. ते माझं खरं स्वरूप नाही. आणि म्हणून म्हटलंय की तया माझी मी नाही. म्हणजे ते भूत मात्र म्हणजे मी असं तुम्ही म्हणू शकत नाही. आणि म्हणून पहा, ह्या गीतेमध्ये हे इथे फक्त एवढाच उल्लेख आहे, तया माझी मी नाही. पण गीता आपण ज्या वेळेला संबंध अभ्यासू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की गीतेमध्ये अवतार ही कल्पना वेगळ्या स्वरूपात आहे. अवतार आणि अवतार ह्याचा अर्थ, मी अवतार हा भाग घेतलेला आहे आपण कर्मयोग शिकत असताना. अवतार ह्याचा अर्थ प्रत्यक्षतः ईश्वरच म्हणजे ह्या मर्त्य लोकामध्ये एका शरीरामध्ये प्रवेश करतो, माणसाच्या किंवा इतर कुठल्याही शरीरामध्ये प्रवेश करतो आणि ते जीवन जगतो, मर्त्य जीवन जगतो. त्याला अवतार असं म्हणतात. पण आपण विभूती योग 10वा अध्याय ज्या वेळेला आपण शिकू, त्या 10व्या अध्यायामध्ये अनेक विभूतींचा उल्लेख केलेला आहे. आणि तो विभूती ह्याचा अर्थ काय आपण त्यावेळेला आपण पाहू. पण विभूती म्हणजे ईश्वर नव्हे, विभूती म्हणजे ईश्वर नव्हे. अवतार हे मात्र प्रत्यक्ष ईश्वराचं रूप आहे, पण विभूती म्हणजे ईश्वर नव्हे. या सगळ्या ज्या विभूती सांगितल्या त्या ह्या जगातल्या म्हणजे नश्वर जगातल्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. 10व्या अध्यायामध्ये ते स्पष्ट होईल. पण म्हणून मी या ठिकाणीच तुम्हाला सांगते की तया माझी मी नाही ह्याला किती सखोल अर्थ आहे हे आपण लक्षात घ्यायचं, की ते आपल्याला विभूती योग शिकताना आणखीन चांगल्या प्रकारे कळेल. तर अशा प्रकारे हे आतापर्यंत त्यांनी ह्या 4थ्या श्लोकावरच्या ह्या ओव्या इतक्याच मी घेते, पुढे घेत नाही. आता 5वा जो श्लोक आहे त्या 5व्या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलंय की नच मत्स्थानी भूतानी, असं म्हटलेलं आहे. पहिला सुरुवातच तशी आहे. आता ते का म्हटलंय ते आता तुमच्या लक्षात आलं असेल की नच मत्स्थानी भूतानी, माझ्यामध्ये सर्वही भूत नाही आहेत, पण त्यांचं स्वरूप वेगळं आहे. मी विश्वातीत माझं जे खरं स्वरूप आहे ते माझं स्वरूप वेगळं आहे. तर ही भूतं सगळी माझ्यामध्ये आहेत असं भासतं, पण तसं प्रत्यक्षामध्ये नाही आहे. नच मत्स्थानी भूतानी. आणि त्याच्या पुढे एक फार सुंदर उल्लेख आहे, तेवढा मी करते आणि मग पुढे आपण ओव्या पाहूया. पश्य मे योगम ऐश्वर्यम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे सगळं जग आहे ना, पश्य याचा अर्थ पहा. पहा अर्जुना, ह्या सगळ्या जगाकडे तू कोणत्या दृष्टीने पहा असं म्हटलं. तर सगळ्या जगाकडे तू कोणत्या दृष्टीने पहा, तर हे सगळं जग म्हणजे माझं ऐश्वर्य आहे, माझा विस्तार आहे असं आधी म्हटलंय. या ठिकाणी म्हटलंय माझं ऐश्वर्य आहे. हे सगळं माझं ऐश्वर्य आहे. हे सगळं जग म्हणजे त्याला आनंद आहे. ह्या जगनिर्मितीमध्ये त्याचा जो आनंद आहे त्याला ते ऐश्वर्य वाटतंय. तर हे सगळं जग हे माझं ऐश्वर्य आहे, ह्या दृष्टीने तू पहा असा उल्लेख त्या श्लोकामध्ये आहे. त्याचा आणखीन थोडासा स्पष्टीकरण पुढे ओव्यांमध्ये होईल तेव्हा आपण पाहू. आता पुढे आपण ओव्यांकडे जाऊया. 71व्या ओवीपासून पाहतोय आपण. आमुचा प्रकृती पहिलीकडील भावो
जरी कल्पने विण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणूनी. असं म्हटलंय हा या ठिकाणी. म्हणजे ज्ञानदेवानी फार सुंदर प्रकारे ती कल्पना स्पष्ट केली आहे की सगळी मी माझ्यामध्ये सगळी भूतं नाहीत. हे कसं त्यांनी अशा प्रकारे सांगितलं आहे की आमचा प्रकृती पहिलीकडील भावो, जरी कल्पने विण लागसी पाहो. कल्पने विण ह्याचा अर्थ असा की आपण सामान्य माणसं आधी ईश्वराचा विचार करताना निरनिराळ्या कल्पना करतो, निरनिराळे तर्क करतो, बरोबर आहे. आपल्याच मनातले ते तर्क असतात, आपल्याच मनातले विचार असतात, कल्पना असतात. तर त्या कल्पना सोडून, त्या सगळ्या कल्पना सोडून जर तू माझा प्रकृती पहिलीकडील भाव म्हणजे विश्वातीत माझं स्वरूप जे आहे, या प्रकृतीच्या पलीकडचं माझं जे स्वरूप आहे ते जर तू पाहशील. प्रकृती म्हणजे हे विश्व म्हणजे प्रकृती. या विश्वाच्या पलीकडचं माझं जे स्वरूप आहे ते तुझ्या मनातल्या सगळ्या ईश्वराबद्दलच्या कल्पना दूर ठेवून तू जर पाहशील तर तुला कळेल की मज माझी भूते हेही वावो ह्याचा अर्थ खोट आहे. हा नुसता भास आहे. मज माझी भूते मत्स्थानी भूतो. तर हा सगळा भास आहे, हे सगळं खोटं आहे, हे सत्य नाही, हे कळेल. आणि का कळेल तर जे मी सर्व म्हणूनी, असं ज्ञानदेवाने आणखी एक पुढे त्याचं कारण दिलंय. जे मी सर्व म्हणूनी म्हणजे याचा अर्थ असा की हे सगळं जग, हा सगळं विश्वाचा, सृष्टीचा, भूतमात्रांचा हा जो सगळा विस्तार आहे तो माझाच विस्तार आहे. तर म्हणजेच हे जग म्हणजेच मी म्हणजे हे जग असं जर असेल तर माझ्यामध्ये भूत आहेत म्हणायचं, ह्याचा अर्थ दुसऱ्या शब्दामध्ये असा होतो की माझ्यामध्ये मी आहे. आलं लक्षात मी काय म्हणते ते, की हे सर्व जग म्हणजे मी. आता ही सगळी भूत मात्र माझ्यामध्ये आहेत असं जर मी म्हटलं तर ही सगळी भूत मात्र म्हणजे मी असं म्हणतोय माझ्यामध्ये मी आहे. म्हणजे हे अगदी अर्थहीन विधान होतं की नाही, त्याला काहीच अर्थ नाही. माझ्यामध्ये मी आहे म्हणण्याला काय अर्थ आहे, म्हणजे हे अगदी चुकीचं विधान आहे, अर्थहीन असं काहीतरी विधान आहे आणि ते करणं बरोबर नाही. असं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं की हा सगळा माझा विस्तार आहे, हे बरोबर आहे. ही सगळी भूतं म्हणजे माझा विस्तार आहे, पण ती म्हणजे मी नव्हे. कारण ती म्हणजे मी म्हटलं की आणि ती माझ्यात आहेत असं मी म्हटलं म्हणजे माझ्यामध्ये मी आहे असं म्हटल्यासारखं होतं. हां, म्हणजे काय माहिती आहे का, ह्या ठिकाणी हे थोडं समजायला जरा थोडं कदाचित कठीण वाटेल, म्हणून मी आणखी एका वेगळ्या प्रकारे ह्याचं स्पष्टीकरण करते बघा. असं एक इंग्लिशमध्ये एक असं म्हटलं जातं, मी आधी ते इंग्लिश हे सांगते आणि मग त्याचं मराठीमध्ये अर्थ सांगते की whatever we observe, its nature changes. किंवा असं साध्या शब्दामध्ये ऑब्झर्वेशन चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन असं इंग्लिश एक विधान म्हणजे या वैज्ञानिक ह्याच्यामध्ये केलं जातं की ऑब्झर्वेशन चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन असं म्हटलं जातं. हां, म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याचं साधं भाषांतर करू की निरीक्षणाचा, तर स्केलला काय म्हणायचं,
निरीक्षणाचं मान, निरीक्षण मान, परिमाण, निरीक्षणाचं परिमाण बदललं की ज्याचं आपण निरीक्षण करतो त्याचं स्वरूप बदलतं. निरीक्षणाचं परिमाण बदललं की आपण ज्याचं निरीक्षण करतो त्याचं स्वरूप बदलतं. हे इंग्लिश वाक्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर केलं. म्हणजे काय तेही आपल्याला समजायला पाहिजे. याचा अर्थ काय. आता ह्याचा अर्थ सांगते बरं का. आता ह्याचा अर्थ ना अनेक उदाहरणांनी सांगता येतो की स्केल ऑफ ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षणाचं परिमाण बदलतं कसं की कोण निरीक्षण करतंय, कोण निरीक्षण करतंय, कुठल्या दृष्टिकोनातून निरीक्षण करते यानुसार आणखी स्पष्ट आपण करूया ते की कोण निरीक्षण करते, कोणत्या दृष्टिकोनातून निरीक्षण करते यानुसार निरीक्षणाचं म्हणजे ज्याचं आपण निरीक्षण करतो त्याचं स्वरूप बदलतं. आणखी जरा थोडं सोपं भाषांतर केलं की कोण निरीक्षण करतं, कोणत्या दृष्टिकोनातून करतं. आता पहा, आता हे स्पष्ट करण्यासाठी मी अनेक उदाहरणं देऊ शकते, पण काही उदाहरणं देते की समजा आपण अगदी बारीक अशी काळ्या रंगाची पावडर आणि पांढऱ्या रंगाची पावडर एकत्र केली आणि अशी पसरली की त्याला एक ग्रे कलर म्हणजे करडा असा कलर त्याला येतो. बरोबर आहे. काळं आणि पांढरं एकत्र केलं की असा एक रंग येतो. आपल्याला पाहिलं की असं दिसतं की ते त्यातले काळे कण वेगळे दिसत नाहीत, पांढरे दिसत नाहीत, सगळं एक झालेलं. रांगोळीचे नसतात का रंग, ते डोळ्यासमोर आणा. ते जर आपण एकत्र केले तर ते आपल्याला असं दिसतं की ह्या करड्या रंगाचं काहीतरी आहे इथे पडलेलं, असं आपल्याला दिसेल. आता कोण निरीक्षण करतं, आपण निरीक्षण करतो त्यावेळेला ते तसं दिसतं. आता अशी कल्पना करा की एक अगदी सूक्ष्म बारीकसा जंतू आहे, कीटक आहे. असतात ना, इतके बारीक असतात, अगदी सुईच्या आग्रा इतके बारीक असतात. असा एखादा कीटक जर त्या रंगांच्या ह्याच्यातून त्या मिश्रणातून चालला तर त्याला कदाचित असं वाटेल काय मोठे मोठे खडक आहेत आणि त्या खडकांच्या मधून आपण जातोय. म्हणजे आपल्याला ते भिन्न कळत सुद्धा नाही आपल्या दृष्टीला, त्याच्या दृष्टीला मात्र ते खूप मोठं मोठं दिसतं. म्हणजे कोण निरीक्षण करतं यानुसार ते निरीक्षणाचं स्वरूप बदलतं. बरोबर आहे. अशी कितीतरी उदाहरण. आणखी एक उदाहरण देते की आता वैज्ञानिक सत्य म्हणजे पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे वैज्ञानिक सत्य. वैज्ञानिकाच्या दृष्टीने पृथ्वी गोल आहे. आपण रस्त्यावरून चालताना आपल्याला आपण तर सरळ चालत असतो, असं कुठे असं काहीतरी एकदम पडतोय ती गोल आहे म्हणून आपण कुठेतरी पडणार आता असं तर कधी वाटत नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून सरळच आहे, कुठे गोल आहे असं आपल्याला वाटेल की नाही. वैज्ञानिक मात्र म्हणतो की ती गोल आहे. घर बांधताना सुद्धा पहा, पृथ्वी गोल आहे म्हणून घरच बांधता येणार नाही हो, घर जर ते पडेल की असं वाटेल. पण वैज्ञानिकाची दृष्टी नाही, घर बांधणाऱ्याची दृष्टी कशी, तो तेवढा भूभाग सरळ आहे ना एवढं बघतो आणि त्याच्यावरती तो घर बांधतो. म्हणजे कोण निरीक्षण करते, कोणत्या दृष्टीने निरीक्षण करते, दृष्टी काय आहे, दृष्टिकोन काय आहे, ह्याला महत्त्व असतं. त्यानुसार स्वरूप बदलतं. तसं आणखी मराठीतली म्हण आहे त्याचं नाही, मी एक वेगळं उदाहरण असे ते अशी अनेक आहेत. म्हणजे म्हणी तर किती आपल्यामध्ये हव्या तेवढ्या आहेत, पण ही एक अशी म्हण आहे बघा. जावई माझा भला, लेक बाईल बुद्ध्या. लेक बाईल बुद्ध्या. आता जावई माझा भला का, तर माझी मुलगी आहे ना तिच्यावर इतकं प्रेम करतो, तिच्या
सांगण्याप्रमाणे सगळं तो करत असतो, म्हणून तो भला. तो भला. आणि मुलाची बायको, आपली सून, तिच्या म्हणण्याप्रमाणे आपला मुलगा वागतो, म्हणजे तो बाईलबुद्ध्या. बरोबर आहे. म्हणजे आपण कोण निरीक्षण करतं, कुठल्या दृष्टिकोनातून निरीक्षण करतं, ह्यानुसार त्या गोष्टीचं स्वरूप बदलत असतं. तेच इथे आहे की इथे ज्या वेळेला पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की मत्स्थानी सर्व भूतानी, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की नच मत्स्थानी भूतानी. आता हे का, तर ह्याचं कारण असं की त्या पहिल्या श्लोकामध्ये जे मत्स्थानी भूतानी असं म्हटलंय ना, त्याचं कारण असं की आपण जी माणसं आहोत, आपल्या दृष्टीने जर आपण विचार केला ईश्वराचा, तर आपल्याला असं वाटतं की ईश्वर हा आपला आधार आहे. ईश्वराने आपल्याला निर्माण केलं आहे, ईश्वर आपला आधार आहे, ईश्वराच्या आश्रयाला आपण आहोत, म्हणून सगळं व्यवस्थित आहे. हे जे आपला हा जो भाव असतो, त्या भावानी आपण पाहतो, त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो, म्हणून आपण असं, आपल्याला असं वाटतं, आपल्याला असं भासतो की ईश्वरामध्ये सर्व भूत सामावलेली आहे. त्यांनीच हे सगळं निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये सर्व सामावलेलं आहे. पण भगवंत म्हणजे ईश्वर ज्या वेळेला त्याच्या दृष्टिकोनातून जगताकडे आणि भूतमात्रांकडे पाहतो, त्यावेळेला त्याला मात्र असं वाटतं की ही सगळी भूतमात्र माझ्यामध्ये असूच शकत नाहीत, किंवा हे माझं, त्यांचं जे स्वरूप आहे ते माझं स्वरूप असूच शकत नाही. माझं स्वरूप वेगळं आहे, त्यांचं स्वरूप वेगळं आहे. आलं लक्षात? म्हणजे कोण पाहतं, ईश्वर पाहतो त्यावेळेला दिसतं नचमत्स्थानी भूतानी. आपण पाहतो त्यावेळेला वाटतं सर्व भूतानी मत्स्थानी असं वाटतं. आलं लक्षात? तर हे कुठल्या दृष्टीने आपण पाहतो त्या दृष्टीने हा फरक पडतो. म्हणजे दृष्टी, म्हणून ते इंग्लिशचे हे आहे की ऑब्झर्वेशन चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन असं जे म्हणतात, ते कोण कुठल्या दृष्टिकोनातून ते पाहिलं जातं, कोण पाहतंय, हे ह्याला महत्त्व असतं. आणि ते बरोबर या 2 श्लोकांमध्ये ही जी विसंगती वाटते ना, ती विसंगती मग आपल्याला वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की तू जर ह्या प्रकृती पलीकडचा माझा जो भाव आहे, म्हणजे माझं जे स्वरूप आहे, ते जर तू लक्षात घेतलंस तर तू असं म्हणणार नाहीस की माझी सर्व भूतं आहेत असं तू म्हणणार नाहीस. म्हणजे तू माझ्या दृष्टिकोनातून विचार केलास तर तुला असं वाटणार नाही की माझ्यामध्ये सर्व भूत. आलं लक्षात? म्हणजे हे दृष्टिकोन कसा बदलतो, हे या दिशेने आपण पाहतो, त्या दिशेने आपण पाहतो, आणि मग फरक पडतो. आता एकदा तुमचं तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला आता मी जे सांगितलं ना ते नीट लक्षात जाईल. आता पुढे जाऊया आपण. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की तू तुझ्या मनातल्या कल्पना टाकल्यास, आपल्या मनातल्या कल्पना आपल्या ऑब्झर्वेशनच्या असतात, बरोबर आहे? तर त्या मनातल्या तू कल्पना टाकल्यास की मग तुला लक्षात येईल की भूते माझी भूते हेही वावो, म्हणजे हे खरं नाही आहे, हा नुसता भास आहे. आणि कारण जे मी सर्व म्हणून मीच सर्व आहे, मग मी माझ्यात आहे असं मी कसं म्हणू शकेन? तसं तू माझ्या दृष्टीने विचार कर, म्हणजे तुला हे कळेल. आता पुढे एरवी संकल्पाची सांज वेळे, नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडित परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. याचा अर्थ असा की संकल्पाची सावळे वेळे, म्हणजे संकल्प म्हणजे ह्या आपल्या मनातल्या कल्पना. संकल्प म्हणजे आपल्या मनातल्या कल्पना, ईश्वराच्या विचार नाही. आपल्या मनातल्या ज्या कल्पना असतात, आपल्या मनातले जे विचार असतात, त्याच्यामुळे काय होतं की त्याला काय म्हटलंय, एरवी संकल्पाची सांज वेळ असं म्हटलंय. ह्याचं कारण असं
की सांज वेळेला संध्याकाळी अंधुक प्रकाश असतो. म्हणजे आज नव्हे, अलीकडे आपण दिवे लावतो लगेच. हा ज्ञानदेवांचा काळ आहे की त्या काळात संध्याकाळी अंधुकच प्रकाश असायचा, स्पष्ट दिसायचं नाही. म्हणजे सांजवेळ म्हणण्यामागे कारण असं की जेव्हा आपण आपल्या कल्पना मनात ठेवून विचार करतो त्यावेळेला आपण अज्ञानामध्ये धडपडत असतो. अज्ञानामध्ये धडपडत असतो, आपल्याला काहीच कळलेलं नसतं. अंधुक प्रकाशामध्ये आपण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वराचं स्वरूप आपण अंधुक प्रकाशात शोधायला जातो. असा त्याचा अर्थ आहे की संकल्पाची आहे सांज वेळे नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे. म्हणजे बुद्धी जी आहे ना त्या बुद्धीला सुद्धा तिमिर अंधार येतो, मांद्य येतं असं म्हणतात, मांद्य येतं. किंवा बुद्धीचे डोळे हे ते शिणलेले असतात, अंधार तिला सगळीकडे दिसतो. आणि म्हणून अखंडित परी झावळे ह्याचा अर्थ ज्याला आपण झापड म्हणतो ना, झापड येते डोळ्यावरती, झापड येते. तसं तो आहे की माझं स्वरूप अखंडित आहे पण तुमच्या दृष्टीला झापड आलेली आहे. बघणाऱ्याच्या दृष्टीला झापड आली आहे. झावळे याचा अर्थ झापड, तुमच्या दृष्टीला झापड आली आहे. म्हणून माझं अखंडित स्वरूप तुम्हाला कळत नाही. माझं अखंडित स्वरूप, माझं खरं स्वरूप, सत्य स्वरूप तुम्हाला समजत नाही. आणि मग तुम्ही काय पाहता की तुम्हाला काय दिसतं, तुमची ही जी झापड आली आहे सांजवेळची त्यामुळे काय दिसतं, भूत भिन्न ऐसे देखे. म्हणजे निरनिराळ्या भूत मात्रांमधली भिन्नता आपल्याला दिसते. अरे हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. 64 काय 84 लाख योनी सगळ्या ज्या आपल्या म्हटलं जातं, म्हणजे हे प्रत्येक वेगळं. माणसात तर फरक आहेच पण निरनिराळ्या योनींमध्ये केवढा फरक आहे. तर हे सगळं, ही सगळी भूत मात्र भिन्न आहेत असं तुम्हाला दिसतं, कारण तुम्ही संध्याकाळच्या अंधारामध्ये तुम्ही धडपडत शोधत असता आणि त्यामुळे तुम्हाला स्पष्ट काही कळत नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हटले, तेची संकल्पाची सांज जई लोपे. एकदा काही मनातल्या ह्या कल्पना नाहीशा झाल्या, चुकीच्या कल्पना आपल्या मनातल्या सांज आहे, त्याला पुन्हा सांज म्हटले. ही संध्याकाळ एकदा का संपली की मग काय होतं, तई अखंडितची आहे स्वरूपे. म्हणजे माझं अखंड स्वरूप, म्हणजे ही सर्व भूत मात्र हा माझाच विस्तार आहे. पण ती भूत मात्र एकमेकांपासून भिन्न नाही आहेत, ती अखंडित आहेत. एकच मी जसा एक आहे तशी ती सर्व भूत मात्र त्यांच्यामध्ये काही भिन्नता नाही, विषमता नाही, ती सगळी एकच आहेत. हे तुम्हाला कळेल असं म्हटलेलं आहे. अखंडितची आहे स्वरूपे. जैसे शंका जात खेवो लोपे सापपण माळेचे. म्हणजे एक उदाहरण दिलंय की अंधारामध्ये एखादी माळ पडलेली असते साधी आणि त्याला आपण साप म्हणतो. पण ज्या वेळेला तो अंधार जातो आणि उजेड येतो त्यावेळेला त्या क्षणी जात खेवो याचा अर्थ त्या क्षणी ही मनातली शंका जशी दूर होते ना, तसं तुमच्या विचारांना एकदा उजेडाची दिशा आली, ही सांजवेळ संपली, प्रकाश आला की मग तुमच्या मनातल्या ह्या चुकीच्या कल्पना सगळ्या जातील. ही सगळी भूतं भिन्न आहेत असं नाही, मी जसं अखंडित आहे तशी ही सगळी भूतं अखंडितच आहेत. आता पुढे आणखीन उदाहरणं आहेत, जरा बरोबर घेते. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभू भू आहे ना ते का भय. तर माझं ना खूप वर्षांपूर्वी झेरॉक्स केलेले, काही शब्द नीट दिसत नाही. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ काय घडे
घडे या गाडगेयांचे निघती कोंभ, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. म्हणजे त्यांनी काय म्हटलं या ठिकाणी की ही जी निराळे घडे गाडगी मडकी ही सगळी कुंभार, आता ज्ञानदेवांचा काळ आहे त्यावेळेला भांडी सगळी तशीच मातीची भांडी असायची, तर घडे गाडगी मडकी ही जी सगळी निघतात ती काय आपोआप अशी ह्याच्यातून मातीतून निघतात का काय? कोंब आलेत मातीचे, मातीतून गडे या निराळ्या ह्यांचे कोंब आलेले आहेत का काय असं म्हटलेलं आहे. तर तसं नाही आहे, ते काय आहे, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. कुलाल म्हणजे कुंभार, कुंभाराच्या बुद्धीतून निर्माण झालेली ती सगळी सगळी मडकी आहे. म्हणजे मडक्यांचे निराळे जे आकार असतात, त्यांचे जे अनेक प्रकार असतात, ते सगळे जे आहे ते कुलालमतीचे गर्भ. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की मूर्तिकाराच्या मनामध्ये ते आधी साकार, तसंच याही ठिकाणी कुलालमती ह्याचा अर्थ कुंभाराच्या मनामध्ये आधी ते साकार झालेलं असतं की अरे आपल्याला कसं मडकं बनवायचं आहे, कुठल्या आकाराचं बनवायचं हे तो आधी ठरवतो आणि त्यानुसार मग तो मडकी बनवतो. म्हणजे ती काही मातीतून कोंब येऊन काही सगळी मडकी आलेली नाही, कुलालमतीचे गर्भ. म्हणजे या ठिकाणी विश्व आणि विश्वातली ही सगळी मडकी आपण हे जे आहे हे सगळं हे परमेश्वराच्या इच्छेला, त्याच्या ज्ञानाला फुटलेले कोंब आहे, असा अर्थ आहे. कुलालमतीचे गर्भ म्हटले तर हे त्यात हे सगळं तिथे परमेश्वराची इच्छा आहे, ही परमेश्वराचं ज्ञान आहे, त्यानुसार हे सगळं घडलेलं आहे. पुढे आणखी एक उदाहरण आहे. ना तरी सागरीचा पाणी काय तरंगाची या आहाती खाणी, ते अवांतर करणी वारियाची नव्हे. म्हणजे ह्या ठिकाणी ना काय म्हटलंय की सागरावरती अनेक तरंग येतात, लाटा येतात, त्या लाटांची काही खाण आहे समुद्राच्या खाली आणि तिथून त्या वर आले, असं तर काय झालेलं आहे का? तर नाही, ते काय आहे, ते अवांतर करणी वारियाची. म्हणजे वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या त्या लाटा आहेत, वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या लाटा आहेत. हा जो वारियाची शब्द आहे ना, हा दोनकडे जोडून घ्यायचा. म्हणजे करणी वारियाची असंही घ्यायचं आणि वारियाची नव्हे असंही घ्यायचं. कसं सांगते, अर्थ सांगते. करणी वारियाची हे आत्ता मी सांगितलं की ते वाऱ्यामुळे तरंग निर्माण झाले, पण वारियाची नव्हे ह्याचा अर्थ काय की ज्या वेळेला वारा जातो त्यावेळेला लाटा जातात. वारियाची नव्हे याचा अर्थ तो, वारियाची नव्हे याचा, कारण नाही तर मग त्या नव्हे शब्दाला काही अर्थच उरत नाही. म्हणून तो वारियाचा शब्द अलीकडे आणि पलीकडे दोन्हीकडे आपण लावून घेतला तर त्या ओळीचा अर्थ बरोबर लागतो. प्रश्नार्थक पण असू शकेल ना, म्हणजे प्रश्नार्थकच आहे, प्रश्न आहेच. प्रश्नार्थक घेतलं तर एकाच अर्थ, पण नाही त्या ठिकाणी तो ती जे काही उदाहरण दिलंय ना ते त्यानं पूर्ण करायचंय. प्रश्नार्थकही आपण घेऊ शकतो, पण प्रश्नार्थक घेतलं तर त्या प्रश्नाला एकच उत्तर की वाऱ्यामुळे त्या लाटा निर्माण होतात. पण त्या ठिकाणी त्या वारा नसला की लाटा नाहीशा होतात हेही त्यांना सांगायचं आहे. कारण पुढे पहा, हे मी का सांगते लक्षात घ्या, किंवा हा अर्थ का लक्षात घ्यायचा, तर पुढे आपण जसं जाऊ ना तसं त्यांनी आत्ता जसे ते ईश्वर आणि जगत ह्यातला संबंध स्पष्ट करतात, तो स्पष्ट झाल्यानंतर पुढे गेलं की मग ते ह्या जगताची निर्मिती कशी झाली हे सांगतात. आणि ती निर्मितीच्या गोष्टी सांगत असताना निर्मिती होते आणि पुन्हा ती लयाला जाते, ह्या दोन्हीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी हा अशा प्रकारे अर्थ घेते की आपण हा शब्द दोन्हीकडे घेतला की ते दोन्ही अर्थ
आपल्याला कळतात की जे पुढे लागू होतात. हां, आलं लक्षात? नाहीतर प्रश्नार्थ घेतला तरी चालू शकेल. पुन्हा आणखीन एक उदाहरण आहे एखादं. पाहेपा, बरीच उदाहरणं आहेत पण एकच घेते. पाहेपा कापसाचा पोटी, काय कापडाची होती पेटी, तो वेढतलिया वेढतयाचिया दिठी कापड झाला. वेढतयाच्या दिठी म्हणजे जो ते कापड नेसतो त्याच्या दृष्टीने ते कापड असतं. पण पहिल्यांदा काय असतं, कापडाची पेटी थोडीच असते कापसाच्या पोटामध्ये. पहिल्यांदा सूत काढतात, त्या सुतापासून मग वस्त्र बनतं, मग ते वस्त्र कोणीतरी परिधान करतं. पण त्याला जे परिधान करतं त्याला ते वस्त्र वाटतं, पण पहिल्यांदा मूळ स्वरूप कापूसच असतं. तर असं हे म्हणजे मूळ स्वरूप काय आणि नंतर काय निर्माण होतं हे ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये पहा की पाणी आणि लाटा, म्हणजे लाटा हे खरं स्वरूप नव्हे, मूळ स्वरूप पाणी. याही ठिकाणी कापूस हे मूळ स्वरूप, कापड हे नंतरचं स्वरूप, असं हे उदाहरणं दिलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. 79 मधली एक दोन उदाहरणं सोडूया, कारण काय तेच पुन्हा पुन्हा आहे. 79 ओवी पाहूया. तैसी इये निर्मळे माझा स्वरूपी, जो भूत भावना आरोपी. पहा आता, म्हणून मी मुद्दाम या ओवीकडे आले की आभास किंवा पुढचं स्वरूप आणि मूळ स्वरूप ह्याच्यातला जो फरक त्यांनी सांगितला तो सांगून आता ते ह्याच्याकडे आले. तैसी इये निर्मळे माझा स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयाचा संकल्पी भूताभासू असे. ह्याचा अर्थ असा की माझं जे निर्मळ स्वरूप आहे म्हणजे शुद्ध, की माझं विश्वातीत जे खरं स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, त्या सत्य स्वरूपावरती भूत भावनेचा आरोप करणं म्हणजे ही सगळी भूत माझ्यातच आहेत असं म्हणणं. भूत भावनेचा आरोप याचा अर्थ हा की ही सगळी भूत माझ्यातच आहेत. तसा आरोप त्याला काय म्हटलंय, कारण भूतांचं स्वरूप वेगळं आणि परमेश्वराचं स्वरूप वेगळं म्हणून आरोप म्हटलंय. हा आरोप आहे की जे नाही आहे त्याच्यावरती आरोप केलेला आहे. तर भूत भावना आरोपी म्हणजे भावना ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. भावना म्हणजे आपण एरवी इमोशन्स या अर्थी घेतो तो नाही आहे. भूत भावना म्हणजे भूत भाव, भूत म्हणणं, ही भूत मात्रच आहेत असं म्हणणं, तर त्याला भूतभावना असं म्हटलेलं आहे. तर तयासी जो भूतभावना आरोपी, तयासी तयाचा संकल्पी भूताभासू असे. म्हणजे असा आरोप जो करतो तो का करतो, तर त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या संकल्पामध्ये म्हणजे त्याच्या दृष्टिकोनामध्ये, त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या कल्पनांमध्ये हा भूतभास म्हणजे ही निराळी भूत म्हणजे परमेश्वरसुद्धा अखंडित आहे, एकच त्याचं सत्य स्वरूप आहे हेही ते लक्षात घेत नाही. भूतभास म्हणजे सगळं जे काही भिन्न, सगळं भेद, सगळे जे काही जगामध्ये दिसतात तेच त्यांच्या विचारामध्ये असतात आणि म्हणून तोच आरोप ते माझ्यावरती करतात. म्हणजे मी तसा नाही आहे असं, मी निर्मळ, माझं स्वरूप वेगळं आहे. तेची कल्पिती प्रकृती पुरे आणि भूताभासू आधीच सरे, मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. म्हणजे ही जी कल्पना त्यांनी केलेली आहे ती कल्पना ते का करतात, तर त्या ठिकाणी प्रकृती पुरे असा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ असा की ही माणसं जी अशी कल्पना करतात ही माणसं प्रकृतीमध्ये राहत असतात ना. आपण शरीर म्हणजे प्रकृती, सगळं विश्व म्हणजे प्रकृती, आपण प्रकृतीमध्ये राहतो, आपण प्रकृतीच्या दृष्टीने पाहतो. मगाशी जे सांगितलं मी की
आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, कोणत्या दिशेने पाहतो ह्याचा विचार करायला पाहिजे. तर इथे आपण प्रकृतीमध्ये आहोत, त्यामुळे आपण प्रकृतीच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने विचार करतो आणि म्हणून तो तसा विचार केला जातो. आणि ज्या वेळेला हा भूतभास जेव्हा सरतो, संपतो, ही या सगळ्या कल्पना म्हणजे आपल्या चर्मचक्षूंना दिसणारे अनेकविध प्रकार, ही माणसं वेगळी, ती माणसं वेगळी, हे जनावर आहे, तो पक्षी आहे, ती वनस्पती आहे, अशा निरनिराळ्या जे सगळे भेद आपल्याला दिसतात, ते सगळे जे भेद आपल्याला दिसतात ते तो भूतभास, तो भूतभास, त्याला भूतभास म्हटलेलं आहे. आणि तो भूतभास एकदा का संपला की मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे, माझं अखंडित स्वरूप हे लक्षात येतं. ते असं नाही आहे. आणि ह्याचा थोडासा उल्लेख मी असा वेगळ्या प्रकारे थोडा करते, इथे नाही येतो, पण आपल्याला लक्षात असेल तर बघा की आपण ज्या वेळेला क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम हे आपण 3 तर जे पाहिले, त्याच्यामध्ये अक्षरपुरुष हा जो आहे, अक्षरपुरुष तो अशा प्रकारचा त्याचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो एक तर अक्षर आहे, म्हणजे तो बदलत नाही, हे त्याचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य. पण त्याचे पलीकडे आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तोच आत्मा, तोच अक्षरपुरुष, हे जे आपला आत्म्याचं स्वरूप आहे, तोच आत्मा संपूर्ण विश्वातल्या आत्म्यांमध्ये म्हणजे सर्व विश्वातल्या भूतमातांमध्ये तोच आत्मा असतो, तो सर्वगत असतो. बघा मी हे सगळे शब्द त्यावेळेला सांगितले होते. तो सर्वगत असतो, तो फक्त व्यक्तिगत नसतो. आपला क्षर आत्मा हा व्यक्तिगत आत्मा आहे, बरोबर आहे. आता आलं लक्षात मी काय सांगते. आपला क्षर आत्मा हा व्यक्तिगत आत्मा आहे आणि अक्षर आत्मा, अक्षर पुरुष हा सर्वगत आत्मा आहे, म्हणजे सर्वांमध्ये तो एकच आहे. आणि ते जे अक्षर स्वरूप ते परमेश्वराचं स्वरूप, ते परमेश्वराचं स्वरूप. आणि ते एकदा आपल्याला कळलं की मग आपल्याला कळतं की ही भूतभाव, ही भूतांमधल्या भेद करण्याची वृत्ती, ही भिन्नतेची वृत्ती, ही सगळी आपली चुकीची आहे. आणि जसा परमेश्वर एक आहे, तो जसा सर्वत्र आहे, सर्वगत आहे, तसा आपलाही आत्मा सर्वगत आहे. त्यामुळे मी आणि इतर ह्यांच्यामध्ये काही फरक नाही, आपण सगळे एक आहोत, ही कल्पना त्यातून मिळते. म्हणजे त्याच्याशी हे आपण जोडून घेतलं ना की हा भूतभाव ही कल्पना नीट लक्षात येते. आणि आता हे आभास कसे होतात हे सांगायला तिने एक उदाहरण दिलं आहे. 81 ओवी बघा की हे असो म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेलं ते तुला समजलं असेल अर्जुना. आता पुढे सांगतो ऐक, आणखी एक उदाहरण देतो. अंगी भरलिया भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला आपण गोल गोल फिरलो, भवंडी याचा अर्थ गोल फिरणं किंवा चक्कर येणं, भोवळ येणं किंवा आपण गोल गोल फिरणं, दोन्ही ह्या अवस्थांमध्ये आपल्याला ती भवंडी भरली, चक्कर आली किंवा आपण गोल गोल फिरत असलो तर आपल्याला काय दिसतं, आजूबाजूच्या सगळ्या अरडी दरडी पण फिरतायत असं आपल्याला दिसतं. म्हणजे तो भास असतो, बरोबर आहे. ते आहे त्या जागीच आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच जागी आहेत, हा आपल्याला केवळ भास होत असतो. तर तसं त्यांनी म्हटलंय की तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते. म्हणजे आपण जशी कल्पना करू त्याप्रमाणे आपण
भूतांकडे पाहतो. आपण जर अखंड अक्षर ह्या दृष्टीने आपण अक्षर आत्माच सर्वांमध्ये ह्या दृष्टीने आपण पाहिलं तर आपल्याला भूतभिन्नता दिसणार नाही. आपण जर नुसत्या चर्मचक्षुनी पाहिलं तर आपल्याला प्रत्येक माणूस वेगवेगळा दिसेल. प्राकृतिक दृष्टीने पाहणं आणि ह्या आध्यात्मिक दृष्टीने पाहणं ह्याच्यामध्ये हा फरक आहे. आणि मग पुढे आता 84 ओवी. म्हणून परियेसी गा प्रियोत्तमा यापरी मी विश्वेसी विश्वात्मा जो इया लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा. म्हणजे आता या ठिकाणी स्पष्टपणे भगवंतांनी सांगितलंय की अर्जुना प्रियोत्तमा, माझ्या अत्यंत प्रिय अशा अर्जुना, तुला मी हे सांगतो की मी ह्या संपूर्ण विश्वाचा विश्वात्मा आहे. या संपूर्ण विश्वाचा मी विश्वात्मा आहे. म्हणजे जगत आणि ईश्वर ह्याचा संबंध काय, तर ईश्वर हा संपूर्ण विश्वाचा विश्वात्मा आहे. आपण विश्वात्मके देवे जे म्हणतो तर त्यावेळेला आपण त्या विश्वात्मक देवाला म्हणजे विश्वात असलेल्या देवाला पण त्याचबरोबर त्या विश्वातीताला सुद्धा आणि आपल्या हृदयात असणाऱ्या ईश्वराला सुद्धा आपण वंदन करत असतो. तर अशा प्रकारे विश्वेसी विश्वात्मा जो इया लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा. म्हणजे हा जो भूतग्राम ह्याचा अर्थ ह्या सगळ्या भूत मात्रांचा हा जो सगळा समुदाय म्हणजे सगळं विश्व अनेक प्रकारची भूत आहेत, भूतमात्र आहेत, त्या सगळ्यांचा भाव्यू हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ या ठिकाणी आधार असा आहे. आधार, मी ह्या सगळ्या विश्वाचा आधार आहे. माझा आणि विश्वाचा संबंध काय, तर मी या सगळ्या भूतमात्रांचा या संपूर्ण विश्वाचा मी आधार आहे. रश्मीचेनी आधारे जैसे नवतेची मृगजळ आभासे, माझा ठाई भूतदात तैसे आणि मातेही भावे. म्हणजे ज्याप्रमाणे रश्मी याचा अर्थ सूर्यकिरण, सूर्यकिरणांच्या आधारानेच मृगजळ दिसतं. सूर्यकिरणं असली तरच मृगजळ दिसतं. आणि सूर्यकिरणांचा नवतेची म्हणजे जर समजा तो आधार नसेल म्हणजे सूर्यकिरणं नसतील तर मृगजळ आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे माझा ठाई भूत जात हा जो आभास आहे तो असाच आहे की हे जे सगळी भूतमात्र अस्तित्वात आहेत त्यांचा मी केवळ आधार आहे. त्यांचा मी केवळ आधार आहे. म्हणजे ती माझ्यात आहेत असं नव्हे, मी त्यांचा आधार आहे. जसा म्हणजे उदाहरण पाहत असं की सूर्यकिरण हा जसा मृगजळाचा आधार तसाच विश्वाचा ईश्वर हा आधार असं या ओवीमध्ये म्हटलं. आणि पुढे मग आता 87 ओवी असा जी आहे तिथे असं आहे की हा आमूचा ऐश्वर्य योगू तुवा देखिला की चांगू, आता सांगे काही येथ लागू भूतभेदाचा असे. इथे मात्र प्रश्न आहे, इथे प्रश्न की हा मी तुला सगळा माझा ऐश्वर्य योग तुला दाखवलाय. म्हणजे हे सगळं विश्व हे माझं ऐश्वर्य आहे. ते सगळं माझ्या आधाराने आहे. ऐश्वर्य यासाठी की ते सगळं माझ्या आधाराने आहे. माझ्या इच्छेला माझ्या ज्ञानाला आलेलं साकार रूप आहे. बरोबर आहे ना. आपण पहिल्यापासून जे पाहत आलो ते सगळं आठवा. माझ्या इच्छेला माझ्या ज्ञानाला आलेलं ते साकार रूप आहे. त्या रूपाला त्या विश्वाला माझा आधार आहे. हे त्या अर्थाने
हे सगळं माझं ऐश्वर म्हटलं आहे. आणि नुसतं ऐश्वर म्हणून नाही राहिलेलं, ऐश्वर्य योग म्हटलं आहे. ऐश्वर्य योग शब्द वापरला. योग ह्याचा अर्थच जेव्हा दोन भिन्न गोष्टी जोडल्या जातात त्याला योग. हां, आता ईश्वर आणि जगत ह्या दोन भिन्न गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात, तो योग, तो योग. आणि अशा प्रकारे हे जे सगळं ऐश्वर्य, अशा प्रकारे हे जे सगळं विश्व ते माझं ऐश्वर्य, असं अशा अर्थी ते म्हटलेलं आहे. आलं लक्षात की ऐश्वर्य योग म्हणण्याचं तो तुम्हाला आठवत असेल तर पहा की एके ठिकाणी मला श्लोक एकदम आठवत नाही पण हा शब्द आठवतो, योग माया असा शब्द येऊन गेला. हां हां, योग माया हा जो शब्द आहे तर योग माया त्यामध्ये सुद्धा योग हा अशाच अर्थाने वापरलेला आहे की माझ्या योग मायेनी मी हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि मी माझा स्वतःचा विस्तार केला आहे. माझ्या योग मायेनी मी माझा स्वतःचा विस्तार केलेला आहे आणि हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. हां, आता ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगते, पुढची आपल्याला पाहायच्या आहेत अनेक गोष्टी. खूप स्पष्टीकरण करते आणि वेळ खूप जातो, पण ह्या ठिकाणी एक गोष्ट मला सांग. योग माया शब्द वापरला म्हणून एक गोष्ट मी स्पष्ट करते आणि ज्याचा उल्लेख पुढे येणार आहे, पण आज तो कदाचित ते आपण तिथपर्यंत जाणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा, योग माया ह्याच्यामध्ये माया शब्द आहे. हां, आणि आपण एरवी नेहमी प्रकृती हा शब्द वापरतो, बरोबर आहे. माया हा शब्द शंकराचार्यांनी वापरला आहे, तो फार वेगळ्या अर्थी वापरला. पण वेदांतामध्ये, वेदांत जो आहे, उपनिषद वगैरे ह्या सगळ्या वेदांतामध्ये दोन शब्द वापरलेले दिसतात. एक शब्द आहे माया आणि एक शब्द आहे प्रकृती. दोन्ही शब्द वेदांतामध्ये हे अगदी म्हणजे कुठेतरी लिहून ठेवा तुम्ही, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, कारण पुढचा जो भाग आहे ना त्याच्याशी ते संबंधित आहे. पण मी इथेच ते योग माया शब्द वापरला म्हणून मी ते स्पष्ट करते की माया आणि प्रकृती हे दोन्ही शब्द वेदांतामध्ये आढळतात. आता मग असे दोन शब्द का आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे. आणि तो फरक असा आहे की प्रकृती हा जो शब्द वापरला जातो तो अशा वेळी किंवा अशा संदर्भामध्ये वापरला जातो की ज्या वेळेला ईश्वराची इच्छा, ईश्वराचं ज्ञान, ईश्वराची इच्छा, ईश्वराचं ज्ञान हे विश्वामध्ये व्यक्त होतं, त्यावेळेला प्रकृती शब्द वापरला जातो. जसं आपली शरीरं यालाही आपण प्रकृती म्हणतो, ह्या विश्वाला, या निसर्गाला, सगळ्याला प्रकृती म्हणतो. आता हे जे सगळं आहे ते ईश्वराची इच्छा, ईश्वराचं ज्ञान ह्याला आलेलं साकार रूप, ह्याला आलेलं जे साकार रूप आहे ते म्हणजे प्रकृती. असा ज्या वेळेला उल्लेख असतो त्यावेळेला प्रकृती शब्द येतो. हां, आता इथे गीतेमध्ये काही वेळेला माया आणि प्रकृती एकाच अर्थी वापरले, पुढे काही ठिकाणी मी तुम्हाला तेही सांगेन कुठे वापरले ते. पण वेदांतामध्ये आपल्याला असं दिसतं की ईश्वराची म्हणजे प्रकृती हा शब्द अशा म्हणजे प्रत्यक्षात ज्या वेळेला ती विश्वामध्ये साकार झालेली इच्छाशक्ती, ईश्वराचं मन साकार झालंय असं जिथे आपल्याला दिसतं ती प्रकृती. आणि माया हा शब्द कधी वापरला जातो की ईश्वराची जी सुप्त म्हणते आम्ही, म्हणजे व्यक्त झालेली नव्हे, सुप्त आहे, व्यक्त नाही, अव्यक्त किंवा सुप्त
ईश्वराची जी अव्यक्त किंवा सुप्त अशी इच्छाशक्ती असते, त्याचं जे ज्ञान असतं ईश्वराचं, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती की जी सुप्त अवस्थेमध्ये आहे, अजून व्यक्त झालेली नाही, असा ज्या वेळेला संदर्भ असतो त्यावेळेला माया शब्द वापरला. आलं लक्षात? की पुन्हा सांगते की व्यक्त झालेले त्याचं ज्ञान आणि इच्छा जेव्हा किंवा त्याचं मन व्यक्त होतं त्यावेळेला त्याला प्रकृती म्हणतात. आणि ते ज्या वेळेला सुप्त अवस्थेमध्ये असतं त्यावेळेला त्याला माया म्हणतात. जसं मी तुम्हाला ते उदाहरण दिलं मूर्तिकाराचं, की मूर्तिकाराच्या मनामध्ये ती मूर्ती मनामध्ये ती साकार झाली आहे, पण ती कशी अमूर्त म्हटले, त्याला अमूर्त म्हटले, हो की नाही? अमूर्त म्हणण्यामध्ये हाच भाव आहे की जो ईश्वराच्या बाबतीत माया या शब्दामध्ये व्यक्त केला जातो. की जेव्हा ते अमूर्त असतं, ईश्वराच्या मनामध्ये, ईश्वरामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान आहे, अनेक प्रकारची इच्छा आहे, सगळ्या प्रकारची सौंदर्य दृष्टी आहे, सगळं काही अमर्याद त्याच्यामध्ये आहे. ते जे सुप्त स्वरूपात असतं तेव्हा त्याला माया म्हणतात. ज्या वेळेला ते व्यक्त होतं तेव्हा त्याला प्रकृती म्हणतात. असं वेदांतामध्ये आपल्याला दिसतं. तर हा योग माया असा ज्या वेळेला शब्द वापरला जातो ना त्यावेळेला तो अशा अर्थी असतो की माझ्या योग मायेनी मी हे सगळं जग निर्माण केलं आहे. किंवा मला सृजाम्यहम असं सुद्धा म्हटलेलं आहे. पहा, मी मला स्वतःला निर्माण करतो, मी मला स्वतःला जन्माला घालतो असं ईश्वर म्हणतो. म्हणजे अवतार स्वरूपामध्ये मी मला स्वतःला जन्माला घालतो. सृजाम्यहम यदा यदा ही धर्मस्य आठवतं ना, त्याच्यामध्ये आहे सृजाम्यहम, म्हणजे मी जन्माला घालतो. कसं? तर माझी जी माया आहे, योग माया, म्हणजे माझी जी सुप्त शक्ती आहे, सुप्त ज्ञानशक्ती आहे, सुप्त इच्छाशक्ती आहे, ती आत्तापर्यंत अव्यक्त होती, ती मी व्यक्त केली आणि हे जग निर्माण झालं किंवा हा अवतार प्रत्यक्षामध्ये आला. तर असा हा योग माया शब्द मी आधी एकदा सांगितला, पण या ठिकाणी त्याचं आणखी थोडं स्पष्टीकरण मी इथे केलं. मला वाटतं 6 वाजत आले. पण मला तुम्हीच सांगा की हे स्पष्टीकरण नाही केलं तर आपल्याला ह्यातलं काही कळणंच शक्य नाही. इतकं म्हणजे ते असं काहीतरी खरोखर कठीण आहे. प्रत्येक शब्द आपल्याला असं पिसून काढावा लागतो की ह्याच्यामध्ये काय आहे काय आहे, आणि त्या प्रकारेच ते पाहायला लागतं. 4 आणि 5 अवघड आहे. पण आता मी जे सांगितलंय ना, जे मी सांगितलंय, जी मी तुम्हाला उदाहरणं दिली की आपण कुठल्या दृष्टीने पाहतो, कुठल्या दिशेने पाहतो, कोण पाहतंय, त्याचा दृष्टिकोन काय आहे, हे आपण विचारात घेतलं की मग सगळं द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन जसं असतं त्याप्रमाणे ऑब्झर्वेशन चेंजेस. तो ज्याचं आपण निरीक्षण करतो त्याचं सगळं स्वरूप बदलतं. हा विचार अगदी पक्का मनामध्ये ठेवा. आणि सर्व भूतानी म्हणजे सगळी भूतं माझ्यामध्ये आहेत असं ज्या वेळेला ईश्वर म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ वेगळा असतो. आणि नच किंवा सर्व भूत माझ्यामध्ये आहेत हे आपण म्हणतो, कारण आपल्याला ईश्वर हा आधार असतो. आपल्याला ईश्वर, आपण आपल्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा तो ईश्वर हा आपल्याला आधार वाटतो, त्या आश्रयाला आपण आहोत असं वाटतं. आणि ज्या वेळेला आपण भगवंताच्या दृष्टिकोनातून, ईश्वराच्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावेळेला एकदम स्वरूप बदलतं. नच मत्स्थानी भूतानी, की माझ्यामध्ये, कारण माझं स्वरूप वेगळं आहे, मी विश्वातीत आहे, हे तर विश्वात आहे, हे स्थूल आहेत, मी सूक्ष्म आहे, सगळंच वेगळं आहे. नच मत्स्थानी भूतानी, म्हणजे एका कुठल्या तरी माणसाला आपण ईश्वर असं म्हणू शकत नाही. आणि म्हणून विभूती म्हटलंय गीतेमध्ये.
अत्यंत उच्च प्रकारचा गुण असणाऱ्या अशा व्यक्ती म्हणा, वस्तू म्हणा, काही गोष्टी म्हणा, त्यांना विभूती म्हटलंय. ईश्वर आलं लक्षात? म्हणजे ईश्वराचा दृष्टिकोन आणि आपला दृष्टिकोन ह्याच्यात फरक केला की ह्या दोन श्लोकांचा अर्थ स्पष्ट होतो. पुन्हा तुम्ही वाचा आणि मी नेहमीप्रमाणे उजळणी घेईन, पण ती नाही, ते जे थोडं थोडं कळलंय ना, ती तुम्हीच उजळणी करा घरी, म्हणजे अधिक कळेल असं मला वाटतं. घरी गेल्यावर वाचलंच पाहिजे. जरा कठीण आहे पण हे वाचलं पाहिजे. आणि म्हणून मी गेल्या वेळेलाच सांगितलं होतं की 4 आणि 5 हे खूप महत्त्वाचे श्लोक आहेत. सांगितलं होतं, पण ते महत्त्व म्हणजे असं की ते नीट कळूनच घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शक्यतो लवकर वेळ न घालवता जरा सगळ्यांनी हे वाचा. म्हणजे फार दिवस जायला देऊ नका, विसर पडेल. शक्यतो आज उद्या परवापर्यंत जे काही तुम्ही काय लिहिलं असेल किंवा जे आठवतंय ते आठवण्याचा प्रयत्न करा. वाचा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात